जान्हवीला मी आधी म्हणलं तसंच की खरं तर ह्या प्रश्नावर क्रॉसच आहे, पण तरी सुद्धा कारण शाळेत जायचंय हा हट्ट आपण विसरूनच जायचा, कारण नाहीच आहे तो. तर तरी सुद्धा मला इतर पालकांच्या दृष्टीने हा प्रश्न विचारावासा वाटतो की समजा होम स्कूलिंग ही अभ्यासाची पद्धती स्वीकारली आहे शिक्षणाची, पण काही वेळा असं होऊ शकतं काही मुलांच्या बाबतीत की नाही, मुलगा हट्ट धरून आहे की नाही, मला नाही असं कधी अभ्यास करायचा आहे, मला शाळेमध्ये जायचं आहे, किंवा कोणत्याही इन्फ्लुएन्स मध्ये मित्र म्हणा किंवा कोणत्याही इन्फ्लुएन्स मध्ये तो म्हणू शकतो की मला शाळेतच जायचं आहे. अशा वेळेस किंवा आई वडिलांच्या काही मजबुरीमुळे किंवा काही कारणांमुळे आई वडिलांना नाही शक्यता होमस्कूलिंगचा हा मार्ग पुढे नेणं, तर अशा वेळेस या मुलांना परत शाळेमध्ये घालणं हे शक्य आहे का? मुलांना शाळेमध्ये प्रवेश मिळतो का? आणि शैक्षणिक एखादं वर्ष त्याच्यातनं वाया जातं का किंवा काय? वा वा. खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रज्ञा हा. आणि हा सुद्धा एक खरंच आपल्या होमस्कूलिंगच्या अनुषंगाने बरेचदा पालक विचारतात हा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे ऍक्च्युली प्रज्ञा मी दोन पातळीवर थोडंसं उत्तर देऊ इच्छितो. एक आहे पॅरेंटल पातळीवर, पालक पातळीवर, आणि दुसरं आहे सिस्टम पातळीवर किंवा ज्याला आपण म्हणतो ना नियमांच्या चौकटीमध्ये वगैरे वगैरे. पालक पातळीवर बोलत असताना मी एक गोष्ट अगदी प्रामुख्याने ही सांगेन की हे होणार म्हणजे मुलांना एखादी गोष्ट आवडणं न आवडणं. आता तू म्हणालीस होमस्कूलिंगच्या संदर्भामध्ये, पण होमस्कूलिंग करत असताना सुद्धा जसं आताच्याच मुद्द्यामध्ये जान्हवी म्हणाली जान्हवी म्हणाली की आपल्याला एखादी गोष्ट आवडत असो अगर नसो आपल्याला ती करायची. ठीक आहे ना. तर पालकांनी सुद्धा होमस्कूलिंग आपण मुलांचा करतोय म्हणजे आपल्याला सगळ्याच गोष्टी काय एकदा मुलांच्या कलेने करायच्या असं नाहीये. मी 5वी पर्यंत डॅडूला खडूस प्रोफेसर म्हणायचे, कारण माझा मूड नसताना तो मला शुद्ध लेखन लिहायला बसवायचा. बरोबर आहे. इनफॅक्ट तिने एक छोटं चित्र काढलं, लहान होती ती खूप, 3रीत का 4थीत असताना एक चित्र काढलं होतं, कुटुंब फॅमिली चित्र काढतात ना मुलं तसं, आणि त्याच्यामध्ये तिच्या त्या चित्रातल्या डॅडूला तिने 2 शिंग काढलेली होती. लाल शिंग. लाल रंगाची शिंग होती. सो या द पॉइंट इज सगळ्याच गोष्टी काही आपल्याला मुलांच्या मनाप्रमाणे किंवा ह्यानेच कलेनेच करायच्यात म्हणजे होमस्कूलिंग आहे अशातला भाग नाहीये. काही वेळेला आपल्यालाही थोडंसं मुलांच्या बाबतीमध्ये एक निर्णय घ्यावा लागतो. आणि मी कायम पालकांना हे सांगतो, जे मी सुद्धा माझ्या मुलीबरोबर केलं, विचारा तर खरी की ठीक आहे तुला ही गोष्ट आवडत नाहीये, का आवडत नाहीये, मुद्दा काय त्याच्यामध्ये, समजत नाहीये, बरं हरकत नाही, मला पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या समजत नाहीत. एखादी गोष्ट तुला समजत नाही म्हणजे काय कमीपणाचं लक्षण नाहीये. मला सुद्धा अनेक गोष्टी समजत नाही, पण समजत नाहीये म्हणजे नेमकं काय होतंय, म्हणजे त्याचा कन्सेप्ट कळत नाहीये का, कळलेला कन्सेप्ट कुठे लावायचा ते कळत नाहीये का, लक्षात राहत नाहीये. बरेचदा काय होतं म्हणजे मुलांचं पोट दुखत असताना ते जसं म्हणतात ना की आई मला अगदी कसंच होतंय. आता हे कसंच होतंय म्हणजे नेमकं काय होतंय हे त्याचं माहित नसतं. तसं बरेचदा एखादी गोष्ट कळत नाहीये, एवढ्या एका छोट्याशा ह्याच्यामध्ये मुलांनी बरंच काहीतरी लपवून ठेवलेलं, त्यांचं ते समजून घेणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला नेमकं समजत नाहीये म्हणजे काय होतंय, आणि मग त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा. वेळ प्रसंगी जसं आता जेवने सांगितलं तसं थोडंसं जर ताठर भूमिका घ्यावी लागली हरकत नाहीये, कारण आपण पालक म्हणून आपलं हे कामच तर आहे. आपण आपल्या मुद्द्यावर आपण फर्म आहोत की हा त्याचा फायद्याचा मार्ग आहे, मग आपण तो थोडासा पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. पण अर्थात असं पण नाहीये की मुलांच्या मनाविरुद्ध जायचंय. आणि दुसरा एक जो मुद्दा तू उपस्थित केलास की जर पालकांनाच ते शक्य होत नसेल, इथे एक खूप छान प्रश्न आलेला आहे, मला नाव वाचता आलं नाही, मला वाटतं दीप्ती जोशी म्हणून आहे, त्यांनी हा प्रश्न वर विचारलेला आहे की जर समजा असं झालं की पालकांना जमत नाहीये होमस्कूलिंग करणं असेल किंवा असेल, पालक जर समजा पहिला महत्वाचा विषय असा की आम्ही आमच्या मुलीला कधीही शाळेत न पाठवता होमस्कूलिंग केलं, याचा अर्थ तुम्ही आता तुमची मुलं शाळेत जात आहेत तर तुम्ही त्यांचं होमस्कूलिंग करू शकत नाही का? हो करू शकता. कसं करायचं मी 2 मिनिटांनंतर सांगतो. आताचा जो विषय आहे की तुम्ही तुमच्या मुलांचं होमस्कूलिंग करताय आणि आता तुम्हाला पुन्हा शाळेमध्ये घालायची वेळ आहे, तुम्ही हे करू शकता का? हो तुम्ही हे करू शकता. पहिलं सरळ उत्तर. दुसरं उत्तर असं आहे की दुसरा जो प्रश्न तू विचारलास की याच्यामध्ये त्यांच्या शालेय वर्षाचं नुकसान होणार का? अजिबात होणार नाही. आता हे कसं करायचं याची
आपण थोडंसं हे पालकत्वाकडून आता जरा नियमांकडे जाऊया, थोडंसं टेक्निकॅलिटीकडे जाऊया. करेक्ट. तर याचं नियमाप्रमाणे तुम्हाला थोडं काय करायला लागेल. मी अगदी सुरुवातीच्या माझ्या उत्तरामध्ये एक NIOS चा उल्लेख केला होता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. जे लोक आता नंतर जॉईन झालेत त्यांना मी विशेषतः पुन्हा एकदा सांगतो, की होमस्कूलिंग म्हणजे शाळेत न जाता शिक्षण घेण्यासाठीचा हा केंद्र सरकारचा स्वतःचा बोर्ड आहे. तर मी या बोर्डामध्ये तुम्ही कुठल्याही वर्षी ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे त्याला तुम्ही आता आपण असं गृहीत धरूया, एक टेस्ट केस घेऊया, की 5वीला तुम्ही तुमच्या मुलाला काढलंय आणि आता तुम्ही त्याचं होमस्कूलिंग करताय. 1 वर्ष तुम्ही होमस्कूलिंग करून पाहिलं आणि आता तुम्हाला तुमच्या मुलाला 6वीत पुन्हा शाळेत पाठवायचंय. तर तुम्हाला इथे करायचं काय आहे, की 5वीचं शैक्षणिक वर्ष संपता NIOS ची तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरनं ऍडमिशन घ्यायची. NIOS ची जी ऍडमिशन्स आहेत, ऍडमिशन्स म्हणजे अशी काही फार मोठी प्रक्रिया नाहीये ती. बेसिकली ती एक ओपन स्कूलिंग मेथड आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिथे NIOS च्या वेबसाईटवर तुम्ही जा, त्यांचे परीक्षा चालतात. त्यांची सिस्टम खूप वेगळी आहे. म्हणजे त्याला तुम्ही आपल्या कुठल्याही बोर्डाशी कम्पेअरच करू शकत नाही. तर तुम्ही थोडक्यात काय आहे, की तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे तयारीप्रमाणे तुम्ही बघा, की NIOS च्या कुठल्या परीक्षेला तुम्ही मुलाला बसवू शकताय. हे केंद्र सरकार मान्यता प्राप्त हे बोर्ड आहे. त्याच्यातनं तुम्ही तुमच्या मुलाची 5वी पूर्ण करून घ्या. तुम्हाला एक त्या 5वीच्या पूर्ण झाल्याचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल आणि रीतसर त्याचा एक दाखला मिळतो. जसा शाळेकडनं दाखला मिळतो, तसं तुम्हाला रीतसर त्याचा एक दाखला मिळतो. बस तो दाखला घ्या आणि तो दाखला तुम्ही कुठल्याही शाळेमध्ये दाखवून तुम्ही तुमच्या मुलांची पुन्हा होमस्कूलिंग मधून शाळेमध्ये पुन्हा उलट ऍडमिशन करू शकता. आता हा पर्टिक्युलर दाखला जो आहे, जसं मी म्हणालो, की NIOS जे आहे ते केंद्र सरकारच्या अंडर आहे. मग आता आमच्या मुलांना NCERT लाच घालू शकतो का? तर असं आहे, की NIOS चा सिलेबस हा NCERT सिलेबस आहे. तुम्ही तुमच्या मुलांना NCERT बोर्डामध्ये जर ठेवलं, तर ते त्यांना काय म्हणतात त्याला होमली वाटेल, त्यांना त्या मार्गाने गेल्यासारखं वाटेल. पण त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगेन, की NCERT सिलेबसची डिफिकल्टी लेव्हल लक्षात घेता, तुम्ही जर पुन्हा मुलांना शाळेत घालणार असाल, तर तुम्ही स्टेट बोर्डाला घाला. तुम्ही CBSE किंवा ICSE कडे जाऊ नका. कारण ICSE जे 1 वर्ष तुम्ही होमस्कूलिंगमध्ये घातलेलं आहे, त्याच्यामध्ये ICSEचा सिलेबस जरा झपाझप पुढे निघून जातो. मग तो मुलांना कोप अप करायला त्रास होतो. त्याच्यामुळे तुम्ही होमस्कूलिंग केल्यानंतर तुम्ही स्टेट बोर्डला घाला आणि मग तुम्ही तुमच्या मुलांचं शिक्षण पुढे पुन्हा पूर्ववत सुरू करू शकता. म्हणजे असं काही नाहीये, की तुम्ही होमस्कूलिंग सुरू केलं, की दॅट्स द एंड ऑफ द वर्ल्ड आणि तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत घातलंय म्हणून एंड ऑफ द वर्ल्ड आहे असं पण नाही. सो अतिशय फ्लेक्झिबल आहे हे सगळं आणि पुन्हा तेच, की आपल्या मुलांना काय शिकवायचंय आणि कसं शिकवायचंय ह्याचा एक फर्म डिसिजन आपल्याकडे असेल, तर आपल्या भारतामध्ये मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी सर्वतोपरी स्वातंत्र्य आहे. आज स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय. त्याच्यामुळे शिक्षणातलं स्वातंत्र्य हा एक जो विषय आहे, त्या अनुषंगाने सुद्धा होमस्कूलिंगचं जे एक महत्व आहे, तर इथे विशेषत्वाने मी अधोरेखित करू इच्छितो, की हे स्वातंत्र्य पालकांना आणि मुलांना 100% आहे. वा. ऋतुराज, तू खूप छान या प्रश्नाचं सविस्तर उत्तर दिलं, की ज्याच्यामुळे मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन झालं. ज्यांना खरोखरी या पुढच्या आयुष्यामध्ये आपल्या मुलांना, म्हणजे जर कोणी असे पालक असतील की ज्यांची मुलं आता शाळेत मध्ये घालायची आहेत, तर त्यांना हा एक छान गाईडलाईन आहे, की आपण ह्या कशा प्रकारे हे करू शकतो किंवा करायचं नसेल तर आपण कसा ब्रेक घेऊ शकतो. पुढचा प्रश्न मी थोडासा जान्हवीला विचारते. थोडासा इमोशनल वगैरे असा प्रश्न आहे. ओके. ही एवढी मोठी खडतर तपश्चर्या, म्हणजे 12 वर्षाचा काळ, ज्युनियर, सिनियर आणि 10वीचं वर्ष, म्हणजे 12 वर्षाची ही तपश्चर्याच म्हणली पाहिजे. तर या तपश्चर्या म्हणलं की त्याच्याबरोबर खडतर हा शब्द ऑब्व्हियसली असतोच. तर तुमची तपश्चर्या मात्र जरी खडतर असली आणि जरी तुमचे वेळप्रसंगी परीक्षा घेणारी असली, तरी सुद्धा त्याच्यामध्ये खूप अगदी अविस्मरणीय असे आनंदाचे क्षण नक्कीच असणार आहेत, काही प्रसंग असणार आहेत. तर तसे काही आम्हाला तुझे प्रसंग ऐकायला आवडतील. मला एक्झॅक्टली कोणता सांगावा हे सुचत नाहीये, कारण बरेच आहेत तसे, पण त्यातले माझे काही फेवरेट मला शेअर करायला आवडतील. मी आय थिंक 8वीत होते आणि आमच्या इथे एक किल्ले बांधायची स्पर्धा होती कोल्हापुरात आणि वेगवेगळ्या शाळा आलेल्या त्या किल्ले स्पर्धासाठी आणि शाळांनी काय केलं,
त्यांनी त्यांच्या त्यांच्या शाळांमधल्या मित्रांना घेतलं, त्यांचा एक ग्रुप केला आणि टू बी ऑनेस्ट मी एकटी राहिले. कारण मला कुठलीही शाळा नव्हती आणि कुठल्याही ग्रुपला मला घ्यायचं नव्हतं. कारण ते सर्टिफिकेट त्यांच्या शाळेला जाणार होतं. ते मेडल त्यांच्या शाळेला जाणार होतं. सो माझ्यासमोर 2 ऑप्शन्स होते. एकतर मी कॉम्पिटिशन मधनं विथड्रॉ करायचं किंवा मी थोडक्यात त्या मुलांबरोबर टीम अप करून ते सगळं काय जे आहे ते जाऊ द्यायचं त्यांच्याबरोबर. आणि सेकंड इज माझा किल्ला माझा मी एकटीने बांधायचा. मी विचार केला काय करू शकतो आपण. हातात आय थिंक 1.5च दिवस होता आणि मी हरिश्चंद्रगड जो आहे तर त्याची आउटलाईन गुगलवरनं मिळवली. तसं चॉकने फरशीवर मार्किंग वगैरे केलं आणि विटा, दगड, माती वगैरे आणून चालू केलं बांधायला. आणि मी एकटीने अख्खा तो आय थिंक एक 1.5 फुटाचा मिनी साईज किल्ला हरिश्चंद्रगड केला आणि त्यावर मी काही बिया वगैरे पेरल्या आणि त्याला छान दुसऱ्या दिवशी हिरवळ वगैरे आलेली आणि मावळे ठेवले, रांगोळी काढली. असं माझ्या परीने जमेल तितकं एकटीने मस्त डेकोरेशन केलं आणि मला सेकंड प्राइज मिळालं. अँड त्यावेळेला डॅडूची ऍट द सेम टाइम एका खूप मोठ्या फर्म बरोबर मीटिंग होती आणि मला आठवतंय आईलाही कुठेतरी जायचं होतं. सो ते बक्षीस घ्यायला मला वाटलं मी एकटीच आहे तिथे. म्हणून मी माझा फोन कोणाच्या तरी हातात दिला की माझा प्लीज एक फोटो घ्या आणि मी वर गेले आणि मी मेडल घेऊन असं बघतीये तर तिथे मला डॅडू दिसला. आणि ते मलाही इतकं इमोशनल वाटलं अँड आय एम प्रिटी शुअर डॅडूसाठी ते इतकं इमोशनल असणार आहे. कारण माझ्या हे लक्षात आहे की खूप मोठी मीटिंग होती जी डॅडूला स्किपच करता येत नव्हती आणि इट वॉज समथिंग आय डिड अलोन. कारण असाही एक प्रश्न येतो की होमस्कूलिंग केलेली मुलं तेवढी स्पोर्टिव्ह नेचरची नसतात किंवा होमस्कूलिंग केलेल्या मुलांना काही डिफिट्स आणि फेल्युअर्स नाही फेस करतायत. अँड आय थिंक तुमच्या समोर एक त्या जिल्ह्यातल्या किंवा अशा एक अराउंड 15 शाळा आहेत आणि तुम्ही एकटेच एक किल्ला बांधताय. व्हॉट कॅन बी मोर स्पोर्टिव्ह दॅन दॅट. ऍब्सोल्युटली. आणि मी प्रज्ञा ह्याच्याबद्दल एक गंमत सांगेन बरं का. म्हणजे एक प्रश्न पण आलेला आहे की तुम्ही सोशल ऍक्टिव्हिटीज साठी काय केलं किंवा वगैरे हे सगळं. तर खरी गंमत अशी आहे ना की मला थोडंसं वाईट वाटलं म्हणजे हे होमस्कूलिंग करत असताना सुद्धा की ऍक्टिव्हिटी असते ना म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी शाळेतलेच विद्यार्थी हवे असं वगैरे या बंधनांवर मात टू बी करायला. ऑनेस्ट होतं असं की आता शाळा युजली जर मेट्रो सिटीज मधल्या सो कॉल्ड आयबी लीग स्कूल्स वगैरे बघितल्या तर तिथे ऑलमोस्ट सिमिलर इकॉनॉमिक बॅकग्राऊंड, मी हा शब्द फार स्पेसिफिकली वापरतेय की स्पेसिफिक इकॉनॉमिक बॅकग्राऊंडची मुलं एकत्र येतात आणि त्यांच्याकडे वैविध्यच नसतं. मला अशी एक संधी मिळालेली की आमच्या इथल्या महानगरपालिकेच्या शाळेत जाऊन मला बघता येईल आणि तिथे सुद्धा असं झालं होतं. एका स्पेसिफिक वर्ग जो मी बघितला की तिथे फक्त एक सिमिलर बॅकग्राऊंडचीच मुलं होती आणि त्यामुळे जेव्हा मी तिथे गेले किंवा मी आता वेगवेगळ्या स्पर्धांना जायचे, मी वक्तृत्व स्पर्धांना जायचे, मी चित्रकलेच्या स्पर्धांना जायचे, अशा किल्ल्यांच्या स्पर्धेला जायचे, मी रेडिओ जॉकीचं वर्कशॉप केले आणि त्यातल्या कुठल्याही मुलांना हे ग्रास्प करायला खूप वेळ लागला की मी त्यांच्यापेक्षा वेगळी आहे किंवा ते जे आयुष्य जगतात ते मी जगत नाहीये. व्हेराज जेव्हा मी एक होमस्कूलर म्हणून या सगळ्यांकडे बघायचे तेव्हा माझं सोशल लाईफ हे माझ्या वयाच्या मुलांशी पण जोडलेलं होतं, माझ्यापेक्षा मोठ्यांशीही जोडलं होतं आणि माझ्यापेक्षा लहानांशीही जोडलं होतं. इनफॅक्ट आमच्या बिल्डिंग खालच्या मांजरीशीही जोडलं होतं. जास्तच जोडलेलं होतं. सो आय थिंक जेव्हा मी माझी होमस्कूलिंग प्रोसेस म्हणेन मी त्याला आठवून बघते तेव्हा मला माहितीये की जर मी माझ्या डॅडूच्या मित्राच्या घरी गेले आणि त्यांच्या आईशी किंवा त्यांच्या घरातल्या आजी आजोबांशी जर मी बोलत असेल तर मला मोकळेपणा वाटेल त्यांच्याशी बोलायला किंवा आईची एखादी मैत्रीण आली जिचं खूप लहान बाळ आहे तर त्या बाळाबरोबरही मला खेळायला आवडेल. आणि ही फ्लेक्झिबिलिटी मला मी बघितलेल्या स्कूल गोईंग मुलांमध्ये नाही सापडली. कारण मी खूप आता ऑनलाईन सगळ्या गोष्टी झाल्यात आणि आपण डिजिटलायझेशन वगैरे म्हणतो. आजकाल सगळ्यांनाच लांब लचक मेसेजेस नको असतात किंवा सगळेच भराभर इमोजीज वापरतात. तर आय थिंक आपली जी काही किंवा माझी जी काही जनरेशन आहे त्या जनरेशनला एक्सप्रेस व्हायचंय पण ते कसं हे कळत नाहीये. मला माझ्या आजीला सांगायचं की आजी यू किल्ड इट, पण मला ऍक्च्युअली हे म्हणायचं की आजी तू केलेले लाडू छान झालेत. आणि ही जी कम्युनिकेशन गॅप आहे तरी कम्युनिकेशन गॅप मला होमस्कूलिंग मुळे भरून काढता आली. बरं झालं आजीलाही कधी म्हणाली नाही. आता वाटतंय आजी यू किल्ड इट. राईट.
खूप वृद्ध प्रसंग जान्हवीनी शेअर केला आणि खरोखरी तुला तुला सांगू प्रज्ञा, मी अगदी म्हणजे ती मला म्हणते ना, तो प्रसंग मला अगदी जशा तसा डोळ्यासमोर आहे माहितीये. मला हिचं कौतुक कशासाठी होतं माहितीये, तिला बक्षीस मिळो न मिळो, मला त्याचं काय फार विशेष कौतुक नव्हतं. तसंही तिच्या होम स्कूलिंगमध्ये आमच्यासाठी तिचं बक्षिसं वगैरे काही फार विशेष हे नव्हतं. मला तिचं कौतुक यासाठी होतं, की ज्या वेळेला तो किल्ले बांधायचा कार्यक्रम म्हणजे ती स्पर्धा चालली होती, एकेका ग्रुपमध्ये 6-6, 7-7 मुलं होती आणि तिनेही हा मुद्दा मांडला नाही, पण मला पालक म्हणून हा मुद्दा इथे आवर्जून सांगायचा आहे. मी जेव्हा तिच्या बरोबर तिथे जायचो ना, त्या मुलांचे आई-वडील सुद्धा मुलांबरोबर तिथे त्या किल्ला बांधायला त्या मुलांमध्ये उभे असायचे. मी एकदा संयोजकांना जाऊन सांगितलं, की "अहो, ही मुलांची स्पर्धा आहे ना, पालकांना कशाला तुम्ही असं असं करू नका." मग उगीच आपलं त्याने मारल्यासारखं करायचं आणि रडल्यासारखं करायचं. हा सगळा तो प्रकार चालू होता. आता माझ्यासमोर इथे मार्ग होता, की मी काय करू? मी पण आम्ही दोघांनी म्हणजे चिऊने माझ्याकडे पाहिलं, मी तिच्याकडे पाहिलं. आमची नजरेतली जी आमची भाषा आहे, इतक्या दिवसांची होमस्कूलिंगची भाषा आहे ती आमची. आणि आणि आमचं ते हे झालं. पण हे ह्यामुळे मला तिचं खूप कौतुक होतं, की तिने तिच्या एकटीच्या हिमतीवर सगळ्या ऑड्सना फेस करत तिने तो किल्ला आणि बांधला मला होता. हेही ऍड करायला आवडेल, की ते बक्षीस मी एकटी आहे म्हणून मला मिळालं नव्हतं. ऑब्व्हियसली. 2 फॅक्टर्स होते. एक तर माझं जे लेआउट होता त्या गडाचा तो फार उत्तम जमलेला. म्हणजे हे मीच म्हणणं चुकीचं आहे, पण मग मीच होते तिथे मग कोण म्हणणार? आणि आणि दुसरं म्हणजे जेव्हा त्यांनी भाषण द्यायला बोलावलं, ते वेगवेगळ्या ग्रुप्सना बोलवत होते. तेव्हा आय थिंक त्यावेळेला खूप मोठा दुष्काळ पडला होता मराठवाडा आणि इथे. तर मी त्याचा रेफरन्स घेऊन बोलले होते, की आपल्या गडकिल्ल्यांची जी काय म्हणतात त्याला वॉटर सिस्टम आहे किंवा पाण्याची जी इकोसिस्टम आहे आणि मी त्याच वेळेला नेमका एक पोर्तुगीज किल्ला बघून आलेले गोव्याला आणि मला हे फार जाणवलं, की या ब्रिटिश किल्ले किंवा हे जे युरोपियन किल्ले आहेत, ह्यांच्याकडे ती सिस्टम नाहीये जी आपल्याकडे होती. आणि मी तो रेफरन्स घेऊन बोलले. आय थिंक दॅट मस्ट बी अनदर फॅक्टर Yes. बिहाइंड इट. खूप आहेत अगं. हे असं ती पण बोलत राहिली ना, तर हा कार्यक्रम ह्याच्यातच जाईल. आपण पुढे जाऊया. जान्हवीच्या बोलण्यातनच तिचं व्यक्तिमत्व कसं फुलत गेलं हे खरोखरी जाणवत आहे आम्हाला. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मला वाटतं मग हिंदी सिनेमांवर आपण थोडासा विश्वास ठेवायला हरकत नाही, की अचानकपणे वडील हजर होतात वगैरे तसं घडू शकतं. अगदी, अगदी. मी असं मेडल घ्यायला वर गेले आणि ते असं एक आपलं फॉर्मल प्लास्टिक स्माइल देत होते, ही वगैरे आणि तेवढ्यात हा दिसला. मला लाइक काय तो क्षण असेल. Yes. तर जसं जान्हवीनी शेअर केला तसाच मला ऋतुराज तुलाही एक वडील म्हणून अगदी म्हणजे तुम्ही तुमच्या लेव्हलचं शिकवता आहात. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते तुम्ही तिला फीड करता आहात. पण अचानकपणे तुम्हाला असं एखादा प्रसंग, एखादं तिचं टॅलेंट तुम्हाला दिसून आलं, की ते बघून तुम्ही अवाक झालात अगदी. आणि तुमच्या डोळ्यात पाणी आलं. तर असा एखादा प्रसंग तुझ्याकडनं सुद्धा आम्हाला माझं आता कौतुक होणार आहे. मी आतून फार खुश आहे. Yes. नाही बरं झालं तिला माहिती आहे, कारण तिने आता पटकन हा एक जो सॉफ्ट मूड टाकला. कारण तू म्हणालीस ना, की ज्यांनी डोळ्यात पाणी आलं. खरंच मला आता सांगताना सुद्धा ते डोळ्यात पाणी येऊ शकेल. जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया समजून घ्यावं. रुमाल आहे. खरंच तुला सांगतो असे खूप खूप प्रसंग आहेत, की ज्याच्यामध्ये असं असं वाटलं, की खरंच ही 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 मुलगी खरं ही माझीच आहे किंवा ही चिऊच आहे. ती आता खरंच इतकी मोठी झाली, किती छान आहे. असं ते एक वाटून गेल्याच्या गोष्टी होत्या. मी तुला 2 प्रसंग अगदी इथे आवर्जून सांगेन. अ, पहिल्यांदा म्हणजे जेव्हा तिचं 10वी झालं, संपलं आणि नंतर ती 11वीला ॲडमिशन झाली. ती मुंबईला सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये तिची ॲडमिशन झाली आणि मुंबईला ती राहायला गेली होती, एकटी राहत होती. आपण बोलूया पुढे या विषयावर. तर तिथे तिचं पीजीमध्ये तेव्हा ती राहत असताना माझं काही इथे अजिबात मन लागायचं नाही गं. म्हणजे तुला सांगतो, की मला जर सांगितलं असतं ना, मी रोज गेलो असतो तिला तिथे भेटायला. पण कसं आहे, की थोडं कधी-कधी पालक म्हणून आपल्या म्हणजे आपलं प्रेम मुलांच्या पायात शृंखला बनू नये, हेही आपलीच एक पालक म्हणून आपली एक जबाबदारी असते. त्याच्यामुळे कुठेतरी मी पण स्वतःला मागे धरून ठेवायचो. मी मात्र तिला सांगितलं होतं, की नाही ह्या वीकेंडला मात्र मी येणार तुझ्याकडे बरं का. आणि आता मॅडम म्हणजे कशा एकट्या राहत होत्या ना. त्यांचं ते हे सुद्धा तिची स्वतःची रूम होती अगं. तिला तिला इथे काय असं कोणी विचारायला थोडीच जायचं, की तू काय करतेस आणि काय नाही. काय पण तिथे तिचं घर गं म्हणजे माझा स्वतःचं. संसार वगैरे. हां, माझा संसार, हे राम. असं. माझी भांडी होती तिथे. हो, सिरियस. तर तिने सगळं तिथे मसाले आणून ठेवलेले, खिचडी वगैरे करायची.
तर मी रात्रीचा सगळा प्रवास म्हटलं आता कामाच्या दमणुकीनंतर म्हटलं गाडीचं ड्रायव्हिंग नको. पण मी आपल्या ट्रॅव्हलने गेलो होतो, रात्रीचा प्रवास करून गेलो. तर हिचं सकाळी 6 वाजता माझी गाडी पोहोचायच्या आधी मला चिऊचा मेसेज, "डॅडू पोहोचलायस का?" मला वाटलं की ती जनरल मला मेसेज करतीये की कुठपर्यंत पोहोचलायस? "नाही, नाही, बाहेर कुठे करून येऊ नको. मी तुझ्यासाठी ब्रेकफास्टचं करून ठेवलंय." वा. म्हटलं, "अरे, ही मुलगी." अ, बरं गेलो. गेल्यानंतर मला असं वाटलं, की ठीक आहे थोडंसं म्हणजे काय उपमा केला असेल, असं काहीतरी केलेलं असेल किंवा मॅगी आहे आमचा राष्ट्रीय खाद्यपदार्थ. तर तो केला असेल. तुला सांगतो, ह्या मुलीने भाजणीचे वडे केले होते. वा. मी येणार म्हणून अक्षरशः हिने भाजणीचे वडे केले होते आणि त्यात आम्हाला आर्ट्सची आवड असलेली ती आम्ही वड्यांमध्ये देखील दाखवली होती. त्या वड्यांचं त्या वड्यांचं तिने डी-ए-डी अशी अक्षरं बनवली होती. म्हणजे अक्षरांचे डॅड नावाचा तिने एक वडा केलेला होता. सो हे सगळं बघितल्यानंतर मला मला कळलंच नाही माहितीये मी माझ्यासाठी माझ्यासाठी तो ब्रेकफास्ट हा आजपर्यंतचा अविस्मरणीय ब्रेकफास्ट होता. त्याची जी चव होती, ती चव कुठल्याच गोष्टीला नव्हती. दुसरा एक मी प्रसंग इथे म्हणजे विशेषत्वाने सांगेन, की ज्याचं होमस्कूलिंगच्या संदर्भात मला असं वाटलं, की खरंच त्याची ही परिणती असेल का किंवा असावी का? होमस्कूलिंग करत असताना आम्ही जेव्हा प्रवासाला जायचो ना, मी एक इथे विशेषत्वाने आधी ही थोडी पार्श्वभूमी देतो. आम्ही प्रवासाला जाताना काय करायचो, की थोडीशी ही मोठी झाल्यानंतर म्हणजे साधारण 4थी वयाला थोडक्यात आल्यानंतर गणितं यायला लागल्यानंतर. गणितं यायला लागलं, बेरीज वजाबाकी यायला लागल्यावर आम्ही हिच्याकडे थोडे पैसे देऊन ठेवायचो. आणि हिची काय जबाबदारी असायची, की अमुक एक दिवसाची सगळी जेवणं जी काही असतील, ती सगळी जेवणं हिने ठरवायची. हिने सांगायचं, की आता इतके वाजलेत. आता आणखी जर आपण पुढे गेलो तर कदाचित आपल्याला हॉटेल मिळणार नाही बरं का. मग आता आपण इथे जेवून घेऊया. ओके. मग मी आपला शहाण्यासारखा ताई म्हणतील त्याप्रमाणे पटकन गाडी बाजूला घ्यायची आणि जेवायला जायचं. असा हा प्रकार आम्ही करायचो. 2 गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. एक तर मॅनेजमेंट कळावं आणि दुसरं आपल्या बरोबर असलेल्या व्यक्तीचं मन ओळखता यावं. हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तिथे तुला डॅडूला भूक लागली असेल का? मम्माला भूक लागली असेल का? मग आता जेवायला आपण हवं का? किंवा काय? मला भूक लागली आहे म्हणून जेवायचं असं नाही. आपल्या बरोबर जे आहे त्यांचा पण विचार होऊन पुढे जायचं. आणि ह्याने मला म्हणजे ह्या एक्सपेरिमेंटने मला भूगोल पण फार कळला. कारण जाण्याआधी मी मॅप बघून जायचे. हां. Google मॅपवरती हे करून देईल. तर ह्याच्या अनुषंगाने मी एक अतिशय म्हणजे हृदय असा प्रसंग तुला मी सांगेन. जसं भेटायला म्हणून मी हिला गेलो होतो. मुंबईला गेलो होतो. आमचं असं ठरलं होतं थोडासा इमोशनल प्रसंग आहे हा. आमचं असं ठरलं होतं, की दोघांनीही आम्ही खूप छान मजा करायची आणि 2 म्हणजे वीकेंड जो आहे तो असा मस्त साजरा करायचा. मी आदल्या दिवशी मुंबईमध्ये पोहोचलो होतो. प्रचंड पाऊस होता आणि आम्ही दोघांनी ठरवल्याप्रमाणे तिचं कॉलेज होतं. त्या कॉलेजला ती म्हणाली, की "डॅडू मी सकाळी जाईन, त्यावेळेला मस्त ड्रेस वगैरे घालून, लिपस्टिक वगैरे लावून छान जाईन बरं का. म्हणजे तू येशील त्यावेळेला आपण तिथल्या तिथून बाहेरच्या बाहेर जायचं." थोडंसं दुर्दैवाने झालं असं, की ज्या दिवशी मी आणि चिऊ आम्ही दोघं जण भेटून बाहेर जाणार होतो. त्या दिवशी रात्री म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी रात्री निलिमाच्या वडिलांची तब्येत खूप सीरियस झाली. अ, मुंबईमध्येच ते होते आणि त्यांची तब्येत खूप सीरियस झाली आणि बघता-बघता परिस्थिती हाताबाहेर गेली आणि सकाळ होईस्तोवर म्हणजे जवळपास 10:30 10:30 वाजता मला निलिमाच्या बहिणीचा फोन आला, की "ऋतुराज आता हे काही खरं नाहीये." निलिमा त्यावेळेला कोल्हापूरमध्ये होती. मी त्यावेळेला मुंबईमध्ये होतो. मुंबईमध्ये आता जे मुंबईत राहणारी लोकं आहेत त्यांना कळेल. मी दादरला होतो. जान्हवी याला होती, मरीन्सला. मरीन्सला होती. साउथ बॉम्बेला होती आणि निलिमाचे वडील हे ह्या कल्याणशील फाट्याला होते. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता हे की किती एकमेकांपासून आम्ही दूर होतो. 10-10:30 वाजता लक्षात आलं, की आता हे काही होत नाहीये आणि अर्ध्याच तासात मला मेसेज आला निलिमाच्या बहिणीचा, की "ऋतुराज बाबा काही नाहीये. बाबा गेले." आता झालं असं, की माझं आणि चिऊचं आमचा एकमेकांशी संपर्क नाही होऊ शकला. कारण ती तोपर्यंत कॉलेजमध्ये निघून गेली होती. आणि कॉलेजमध्ये ही मुलगी छान तयार होऊन गेली होती गं.
म्हणजे संध्याकाळी डॅडू येणार आणि बरं कसं झालं की त्या वेळेला मला खूप बऱ्याच दिवसांनी मी तिला भेटायला गेलो होतो. त्याच्यामुळे ती पण खूप खुशीत होती आणि ती फार छान तयार वगैरे होऊन गेली होती आणि तुला माहिती आहे त्याच्यानंतरच्या ज्या काही सगळ्या प्रक्रिया असतात म्हणजे अंत्यविधीच्या असतील किंवा या सगळ्या प्रक्रियांमध्ये मी त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने विचार करायला लागलो, की दादरहून मला चिवला घेऊन मला तिथं जायचं होतं. तर हा एक मोठाच मला सगळा फेरफटका पूर्ण करायचा होता. आणि मला एकच गोष्टीचं वाटत होतं, की आता ही रिॲक्ट कशी होईल? कारण ती तर इतकी इतकी वेड्यासारखी वाट बघत होती. म्हणजे 3-3 दिवस आधी तर आम्ही प्लॅन करत होतो, की आपण भेटून काय करायचं. मग त्याच्यानंतर म्हटलं जाऊ दे. मी तिच्या कॉलेजला गेलो. अक्षरशः तुला मी सांगतो, उड्या मारत ती मुलगी बाहेर आली होती, की चला आता डॅडू आला आणि आता हे करायचं. तिचा त्या चेहऱ्यावरचा तो तो भाव आणि ते सगळ्या त्याचा तो आनंद, इतकी सुंदर तयार होऊन आलेली म्हणजे तशी ती घोड्या इतकी छान दिसत होती, इतकी हे होती आणि मला कळेना गं, मी हे सगळं आता कसं तिला सांगू, मी कसं हे करू सगळं आणि तिची काय रिएक्शन असेल त्याच्यावर याचं. आजोबा तिला तितका जवळचा पुन्हा. तर मी शांतपणे तिला आधी एका रसवंतीगृहात घेऊन गेलो. तिथे जवळ तिचा फार आवडीचा तो रसवाला आहे. मी तिथे तिला घेऊन गेलो. तिला शांतपणे रस पिऊ घातला आणि तिला मी सांगितलं, की "बघ हे असं-असं झालेलं आहे आणि आता आपला आजोबा शरीर रूपाने काही आता आपल्याबरोबर इथून पुढे नसणार." आणि ही गोष्ट तिला सांगितली आणि सांगितल्यानंतर तिची त्याच्यानंतरची जी रिएक्शन होती तुला मी सांगतो. म्हणजे आज सुद्धा मला जेव्हा ते मी ते आठवतो, मला फार कौतुक वाटतं या मुलीचं, की ती शांतपणे ती बसली. ती म्हणाली, "1 मिनिट, मला जरा 5 मिनिट दे." ती शांतपणे बसली. तिने तो सगळा विषय ॲब्सॉर्ब केला आणि ॲब्सॉर्ब केल्यानंतर ती मला म्हणाली, की "बरं, आता आपण एक करूया." तिकडे गेल्यानंतर मी बघितलंय आधी आपल्या घरांमध्ये दुसऱ्या वेळेला मी बघितलंय, की तिथे गेलास, की तुला काही खायला-प्यायला काही वेळ होणार नाही आणि काय होणार नाही. तू काय खाल्लंयस? मी 1 मिनिटं कॅम ऑफ करतेय. नाही, नाही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. इट्स ओके. इट्स ओके. तू काही खाल्लंयस का? तर तिने आधी मग माझी खाण्याची याची चौकशी केली आणि हे केली. मग ती मला म्हणाली, की "नको. आपण एक काम करूया. आपण दोघं जण एकत्र आता इथे मागे मस्त हॉटेल आहे. आपण तिथे जाऊ आणि तिथे जाऊन तू आधी छान नीट खाऊन घे." आणि तुला सांगतो तिथून पुन्हा कल्याण फाट्यापर्यंत जाऊन ते ते सगळं पुढचं ती सगळी प्रक्रिया आणि हे सगळं करायचं आणि हे सगळं हे करायचं. त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये मी इतक्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त होतो. माझी बॅग भरणं, स्वतःची बॅग भरणं, तिथे गेल्यानंतर काय-काय आपल्याला गोष्टी कराव्या लागतील, त्या सगळ्या गोष्टींची पूर्णपणे त्याचं प्लॅनिंग करणं. ह्या सगळ्या गोष्टी एकट्या या मुलीने केल्या आणि इतक्या छान पद्धतीने त्याने ते सगळं प्लॅन केलं. आम्ही इतका प्रचंड पाऊस पडत होता. आम्ही व्हेइकल्स बदलत आम्ही निलिमाच्या बहिणीच्या घरापर्यंत पोहोचलो आणि तिथे पोहोचल्यानंतर सुद्धा म्हणजे ही लहान आहे का मी लहान आहे, अशी परिस्थिती होती. त्या दिवशी जी मला जान्हवी दिसली ती आपण थोडंसं पाणी घेऊया प्लीज? या. नाही ठीक आहे. नाही ठीक आहे. तर ती जी जान्हवी दिसली, ती खूप वेगळी होती आणि म्हणजे त्याच्या आधीपासूनच मी तिला म्हणत आलो होतो, की "तू काय माझी मुलगी म्हणून नाहीसच. तू माझी या जगातली सगळ्यात गोड मैत्रीण आहेस." आणि त्या दिवशी मात्र मग मी तिला आणखी हे पण म्हणालो, की "तू फक्त माझी मैत्रीण नाही आहेस. तू माझी गुरु मैत्रीण आहेस." ज्या वाह! वेळेला एक अशी व्यक्ती, एक अशी मैत्रीण, की जिच्याकडे मी जाऊ शकतो आणि जिला मी सांगू शकतो, की "चिव, इट्स बिकमिंग जस्ट टू ओव्हरवेल्मिंग फॉर मी. सो थोडंसं माझं बर्डन तू शेअर कर." असं मी अगदी म्हणू शकतो अशी अशी ही व्यक्ती आहे. होमस्कूलिंगचा हा परिणाम म्हणेन किंवा काय मला माहिती नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की जे तू प्रश्न विचारलास, की एक अशी हृदय आठवण जी जी आठवली मला, की मला कायम असं वाटतं, की खरंच जर हे होमस्कूलिंगचा परिणाम असेल, तर देवाने हे असं होमस्कूलिंग या जगातल्या प्रत्येक मुलाला करावं. त्यासाठी सगळ्यांना असं लाडू लागतं. सो इट्स बोथ द वेज. काय बोलू? शब्द नाहीयेत खरं तर. निशब्द आहे या सगळ्या प्रसंगावर. पण तरी सुद्धा मला याच्यामध्ये एक जे दिसतं आहे ना, की बघ ना, की आजोबा हे तिचे अतिशय जवळची व्यक्ती. त्या व्यक्तीचा मृत्यू स्वीकारून
जो आपला दुसरा अतिशय जवळचा व्यक्ती आहे खरंच की आपला डॅडू, त्याची खरंच. काळजी त्याच वेळेस घेणं, म्हणजे एकाच वेळेस दुःखाचा तोल सांभाळत खरंय. आपल्या जवळच्या व्यक्तीचा काळजी घेणं, ह्या जो बॅलन्स तिने तो साधलेला आहे, हो. त्याच्यासाठी तिच्यासाठी खरंच हॅट्स ऑफ आहेत. आणि अगदी. एक आणि परिपक्व व्यक्तिमत्व मला वाटतं तिला म्हणायला हवं की नाही, नाही. ती ते घडली आहे ती. अगदी, अगदी. नाही, एक एक गोष्ट तर मी आणखी इथे सांगेन, की म्हणजे मला तिचं कौतुक म्हण किंवा काय, तो जो प्रसंग होता, त्या प्रसंगामध्ये तिने तेवढं ओळखलं होतं, की आता ही ती वेळ आहे, की जिथे मला खमकेपणाने उभं राहायचं. कारण अजून निलिमा यायची होती. निलिमा कोल्हापूरला होती. ती कोल्हापूरहून निघून मुंबईला पोहोचायची होती. तर मला खमकेपणाने उभं राहायचंय. पण ज्यावेळेला तिनं हे बघितलं, की हां, आता डॅडूची सगळी कामं मार्गी लागलेली आहेत आणि आता सगळ्या गोष्टी आता स्थिरस्थावर झालेल्या आहेत. तेव्हा इतक्या वेळ जान्हवी बनून उभी असलेली ही मुलगी, वा. जान्हवीपणा जो होता तिच्यातला, तो पटकन ते बाजूला पडला आणि तिच्यातली जी चीव होती, ती मला येऊन बिलगली होती. खरंय. खूप खरोखरी मनाला भिडणारा असाच हा प्रसंग आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे थोडस वळूयात की आता हे जे तुमचं होम स्कूलिंगचा हा जो प्लॅटफॉर्म तुम्ही निवडलेला होता, तर अनेक वेगवेगळे विषय तिला शिकवताना एकतर स्वतः तितकं समृद्ध असणं गरजेचं आहे, आपल्याकडे तेवढी माहिती असणं गरजेचं आहे, व्यासंग आपल्याला सुद्धा तेवढा व्यासंग पाहिजे, आवड पाहिजे, याही गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर या सगळ्याचा एकतर मेळ साधणं, या सगळ्या गोष्टी तिला शिकवताना आपणही, तू जसं सुरुवातीलाच म्हणलास की आम्ही दोघं जण खरं तर, म्हणजे तीच एकटी विद्यार्थिनी होती असं नाही, तर त्याच्याबरोबर तूही होतास, कारण तिला शिकवण्यापूर्वी तुला ते समजून घेणं पण तितकंच महत्वाचं होतं. तर तो मेळ एकतर तू कसा घातलास, हा मेळ घालत असताना तू तुझं स्वतःचं शेड्यूल किंवा निलिमाचं शेड्यूल सुद्धा तितकंच टाईट होतं, तितकंच व्यस्त होतं. तर तो वेळेचं गणित तुम्ही हे कसं बांधलं, कारण खूप मोठा वेळ ही गोष्ट खूप मोठी आहे. कारण आज आपण बघतो की पालकांकडे पैसे आहेत पण वेळ नाहीये मुलांना द्यायला. म्हणजे आम्ही तर अशी अनेक बालसंस्कार वर्गामध्ये जी मुलं येतात आमच्याकडे, तर 2 तास मुलाला त्या बालसंस्कार वर्गात आणून सोडलं की ते हुश्च करतात की चला आपल्याला आता जरा 2 तास मोकळे मिळतील. किंवा मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे क्लास लावले की मुलांना, पालकांना असं वाटतं की आपण आपली जी ड्युटी आहे मुलांच्या संदर्भातली ती पूर्ण केली. तर तसं नाहीये. तर मुलांना वेळ देणं हे तितकंच महत्वाचं आहे. तर तो वेळेचं गणित तुम्ही कसं जमवलं? राईट. तर ह्या प्रश्नाकडे येताना मी इथे आपल्या चॅटबॉक्समध्ये सुद्धा एक प्रश्न आलेला आहे. मी तोही त्या अनुषंगानेच इथे घेईन. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट मी इथे सांगेन, की आपण होमस्कूलिंग करतोय म्हणून म्हणजे आपल्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी ही फक्त पालक म्हणून आपल्यावरच आहे. अशा कुठल्याही गैरसमजुतींमध्ये किंवा भ्रमामध्ये मी किंवा निलिमा आम्ही दोघेही जण कधी नव्हतो. महत्वाचा भाग मी इथे सांगेन, इथे प्रश्न पण आलेला आहे, त्याही अनुषंगाने मी हे सांगेन, की पालक म्हणून आम्ही जितकं चिवचं होमस्कूलिंग केलं ना, तितकंच आमच्या मित्रपरिवाराने चिवचं होमस्कूलिंग केलं. म्हणजे आमचे मित्र असतील, आमचे कौटुंबातले आमचे कौटुंबिक सगळे जे लोक आहेत, कुटुंबातली जी व्यक्ती आहेत, प्रत्येकाने तिचं होमस्कूलिंग केलं. आणि इनफॅक्ट मी तुला एक सांगतो, कारण होमस्कूलिंग म्हणजे काय शिकायचं हे नाहीये, ते कसं शिकायचं हे आहे. आणि त्याच्यावर आम्ही खूप काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आता या क्षणी मी तुला अगदी नक्की सांगू शकतो, की या मुलाखतीमधून सुद्धा तू आता चिवचं होमस्कूलिंग करतेयस. मुलाखत कशी घ्यावी, मुलाखतीत कसे प्रश्न विचारावेत, प्रश्न विचारत असताना ते प्रश्न विचारतानाचा त्याचा वेग कसा असावा, किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ते कुठे मला तिच्या डोळ्यांमध्ये पण दिसतंय की ते कुठेतरी आतमध्ये रजिस्टर होत आहे. आणि उद्या आम्ही दोघं जण याच्यावर बोलू सुद्धा. सो असं काही नाहीये की होमस्कूलिंग आपण करतोय म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्यालाच शिकायला पाहिजे. सो प्लीज पॅरेंट्सनी ह्या जबाबदारीतनं किंवा या बर्डन मधून स्वतःला मोकळं करावं. दुसरी गोष्ट अशी आहे की होमस्कूलिंग आपण करतोय याचा अर्थ आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाही आहोत. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मुलांना क्लासेसच लावू नका. जरूर लावा. असं काहीच नाहीये की होमस्कूलिंग
करायचं नाही, होमस्कूलिंग करतोय याचा अर्थ शालेय गोष्टींच्या प्रत्येक म्हणजे गोष्टीला काट नाहीये हो मारायची. होमस्कूलिंग करत असताना तुम्हाला जर समजा तुम्ही वाटतं, की नाही बाबा मी आता माझं मुलांचं गणित हे फक्त मी 6वी पर्यंतच घेऊ शकतो. 7वी पासूनच्या पुढचं गणित काय मला जमणार नाही. हरकत नाही. तुम्ही तुमच्या मुलांना 7वीच्या गणिताचा क्लास लावा. पण म्हणून एवढेही क्लासेस लावू नका, की मग होमस्कूलिंग कशाला करा? त्यापेक्षा मुलांना शाळेतच पाठवा. शाळा असं असं होऊ नये. तर त्याच्यामुळे तू जे म्हणालीस ते अगदी खरं आहे, की पालकांवरची जी जबाबदारी आहे ती आहेच. पालकांनी आपल्या मुलांना वेळ देणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. चॅट बॉक्समध्ये एकाने मला प्रश्न विचारला. सॉरी मी नाव थोडं माझ्याकडनं मिस झालंय, क्षमा असावी. पण त्यांनी विचारलेला प्रश्न असा होता, की मूल्यवर्धित शिक्षण म्हणजे काय? हे ते थोडं तुम्ही इथे सांगा. मी इथे मला वाटतं ही ती जागा आहे, मी सांगावं. मूल्यवर्धित शिक्षण म्हणजे शालेय विषय तुम्ही तुमच्या मुलांना चांगले करून शिकवा, हे मूल्यवर्धित शिक्षण नाही. मूल्यवर्धित शिक्षण म्हणजे समजा तुम्ही बिझनेस नाही करत आहात, तुम्ही नोकरी करता. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही तुमच्या मुलांबरोबर शेअर करा. तुम्ही त्यांना सांगा, की आज मला हा असा प्रॉब्लेम आला. अ, सांगा ना, की आज मला माझ्या बॉसची खूप बोलणी बसली. काय हरकत आहे? होतातच की अशा गोष्टी. पण आणि उगीच स्वतःला डिफेंड नाही करायला जायचं, की माझी कशी चूक नव्हती. तो बॉसच बघ कसा होता. त्याला कळलंच नाही माझं काय. कशाला डिफेंड करताय तुम्ही? तुम्ही तुमच्या मुलांसमोर डिफेंड करताय. अरे ती तुमच्याचकडे बघतायत. डिफेंड नाही करायचं. जे काही आहे, खरं-खरं आहे, ते सगळं मी माझ्या बिझनेसमधला जो पार्ट असेल, तो तिच्याबरोबर शेअर करायचा. आणि फार लहानपणापासून तिला मी सांगत आलोय. मला माहिती नाही तिला ते किती कळायचं किंवा काय, पण ते जसं सायकॉलॉजिकली सुद्धा म्हणतात ना, की तुम्ही मुलांशी बोबडं बोलू नका. ते भलेही तुमच्याशी बोलत नसतील, पण तुम्ही त्यांच्याशी शुद्ध बोलत राहा. म्हणजे तुमचा जो शब्द आहे, ते जे उच्चार आहेत, ते त्यांच्या डोक्यामध्ये रजिस्टर होत राहतात. म्हणून लहान बाळांशी सुद्धा तुम्ही बोबडं बोलू नका. तुम्ही तुम्ही लहान मुलांसारखं अरेरे, गोडोल्या वगैरे बोला, पण बोबडं नका. त्याच पद्धतीने आम्ही हिच्याशी सुद्धा बोलत असताना आम्ही हिला मी सांगायचो, "मला हा जीव भयंकर कंटाळा आलाय. चल यार आज आपण कुठेतरी फिरायला जाऊया." आमच्या दोघांचा एक फादर डॉटर टाईम असतो बरं का. तोही एक आमचा एक पार्ट आहे. त्याच्यामध्ये आमच्या आईला अजिबात जागा नाहीये आणि आमचे स्वतःचे सिक्रेट्स आहेत आणि ते आम्ही आईला कधी सांगत नाही. तर अशा पद्धतीने आम्ही या होमस्कूलिंगमध्ये पुढे जात असताना आमच्या मित्रपरिवाराने हिला खूप सारं होमस्कूलिंग केलं. असे अनेक लोकं आहेत, की मित्र आहेत, की ज्यांचं ऑर्गॅनिक फार्म्स आहेत. लिटरली तुला मी सांगतो, चिऊ त्यांच्या शेतांवर जाऊन तिथे राहिली आहे. आधी आम्ही 1-2 दिवस तिच्याबरोबर गेलो. एकटी राहतीये, राहील का नाही माहीत नव्हतं. म्हटलं बघूया तर खरी काय होतंय. गेलो, तर गेल्यानंतर 2च तासात चिऊने आम्हाला सांगितलं, की "ओके, आता तुम्ही गेलात तरी चालेल." मला आठवतंय मला पहिल्यांदा त्यांनी पाठवलेलं आणि तेव्हा एवढं माहीत नव्हतं मला, की म्हणजे प्राणी किंवा त्यांचं संवर्धन कसं करतात वगैरे. आणि त्यांनी कोंबड्यांना त्यांचं एक ठरलेलं खाणं टाकलं आणि मी त्यांना विचारत होते, की "ते मातीतलं खाताय तर ते घाण नाही का होणार त्यांचं जेवण?" तर काय होतं, की आपला एक जो प्रश्न इथे आणखी दुसरा आलेला आहे, त्यालाही मी अनुषंगाने उत्तर देईन, की होमस्कूलिंग करणाऱ्या पालकांनी स्वतः थोडंसं म्हणजे ॲक्टिव्ह असणं किंवा थोडंसं काय म्हणू त्याला सोशल असणं हे गरजेचं नाहीये का? हो, डेफिनेटली गरजेचं आहे. तुम्ही थोडंसं सोशल असणं हे गरजेचं एवढ्यासाठी आहे, की जर समजा तुम्हीच स्वतः जर तितके आउटस्पोकन नसाल, तुम्ही स्वतः जर थोडेसे इंट्रोव्हर्ट असाल, तर मग अशा अशा पालकांना म्हणजे मी तुला अगदी इथे मोकळेपणाने हेच सांगेन, की काही पालक जेव्हा माझ्याकडे येतात आणि विचारतात, की होमस्कूलिंग आम्ही करू का? किंवा काय करू? तर काही ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही विशेषत्वाने त्यांना विचारतो, की बाबा तुमचं मित्रपरिवार कसे आहे? तुम्ही कसे आहेत? मी आधी त्या पालकांबरोबर मैत्रीचे 2-3 संवाद करतो. मला पालकांची कारण मानसिकता त्याच्यामधनं कळते आणि बरेचदा मी पालकांना हे सांगतो, की दादा तुमचं म्हणणं जरी खरं असलं, तरी तुमच्या मुलांना तुम्ही होमस्कूलिंग नका करू. त्यापेक्षा एक काम करा ना, तुम्ही तुमच्या मुलांना शाळा झाल्यानंतर हे जे 1000 क्लासेस लावून ठेवलेत ना, ते बंद करा आणि त्यांना त्याच्यातनं मोकळं करा. त्याला काय करायचंय, चित्र काढायचे काढू द्या. गाणं शिकायचंय शिकू द्या. गाणं शिकतोय याचा अर्थ उद्या त्याला मैफिलीला बसायचंय अशा अपेक्षा त्याच्याकडनं ठेवू नका. येस, येस. करेक्ट. गाणं जे आहे ना, ते मला असं एकट्यामध्ये गुणगुणता आलं. माझा स्वतःला मला खूप कंटाळा आलाय आणि मला माझं 2 ओळी गुणगुणता आल्या. बस काय पाहिजे यार? गाणं याच्यापेक्षा वेगळं काहीच नसतं. ते पाडगावकरांनी म्हटल्यासारखं गाणं हे आपण गाणं व्हायचं असतं. गाणं हे म्हणायचं नसतं. त्याच्यामुळे आपण स्वतः गाणं होता येणं, एवढं गाणं त्याला शिकता येणं, हे छान आहे. तर या पद्धतीने ज्या लोकांना होमस्कूलिंग आता वाटतं, की पालकांना वाटतं, की मी करू शकेन का? जर त्यांना असं खरंच जर वाटत असेल, की नाही बाबा हे होमस्कूलिंग करणार नाही, पण हे मूल्यवर्धित शिक्षण माझ्या मुलांना द्यायचंय, तर ते हा मध्यम मार्ग घेऊ शकतात,
की ज्याच्यामधनं तुम्ही मुलांना शाळा त्यांची चालू ठेवा, पण त्या शाळेचं त्यांना बर्डन करू नका. 8वी पर्यंत तर तशाही परीक्षा नाहीये. त्यांना विनाकारण तुला 99% का मिळालं नाही, तुला 90% मिळायला पाहिजे. Correct. मार्कांच्या मागे त्यांच्या त्याला लागू नका. मार्कांची एवढी सवय नाहीये, तो उलट म्हणाला म्हणजे तुला 90% का मिळाले नाहीत, 99 असं म्हणायचं. या ऍक्च्युली सो उगीच मार्कांचं त्यांच्यावरती बेसिकली स्कूलिंग सिस्टम मधली जी दडपण आहेत ना, ती सगळी दडपणं काढून टाका. इट इज ऍज गुड ऍज तुम्ही तुमच्या मुलांना होमस्कूलिंग करता. तुम्ही मी आणि निलिमाने केलं तसं होमस्कूलिंग तर तुम्हाला करायचं असेल, मी तर म्हणेन खुशाल करा. आणि जे जे व्यावसायिक आहेत त्यांनी तर केलंच पाहिजे. परंतु मला इथं ना एक प्रसंग एक उदाहरण आठवलं बरं का. साताऱ्याच्या जवळ एक छोटं गाव आहे, मला आता आठवत नाही. त्यांचं दुकान आहे. तसं बऱ्यापैकी त्यांच्या गावातलं मोठं दुकान आहे असं त्या ताईंनी मला सांगितलं. आणि ते म्हणाले, की आमच्या मुलीला आम्हाला होमस्कूलिंग करायचंय, पण अहो ती इतकी अबोल आहे आणि तिला जर आम्ही होमस्कूलिंग केलं तर ती आणखी अबोल होईल. आम्हाला फार भीती वाटते. हां, आम्हाला फार भीती वाटते या गोष्टीची. मी त्यांना म्हणालो, की तुम्ही काम करा. तुम्ही तिला रोज जाऊ दे शाळेत, काही प्रश्न नाही. पण तुम्ही तिला रोज तुमच्या बरोबर दुकानात घेऊन जा. घेऊन जाता का दुकानात? तेवढे नाही हो, कुठे आलंय? शाळेमध्ये एवढा वेळ निघून जातो, आम्हाला तिला दुकानात घेऊन जायला जमतच नाही. म्हटलं इथेच चुकताय. तुम्ही तिला दुकानात घेऊन जायला सुरुवात करा आणि मी सांगतो तेवढ्याच गोष्टी तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही करा. आणि लिटरली मी तुला सांगतो, फक्त 2 आठवड्यात त्या ताईंचा मला पुन्हा फोन आला. त्या म्हणाल्या, की "अहो, आमची मुलगी आता म्हणजे एक्सप्रेसिव्ह झाल्यासारखी वाटते आम्हाला. तर ते बोलायला लागली आम्हाला असं वाटतंय." सो या उदाहरणातनं मला सांगायचं एवढंच आहे, की मुलांना अबोल असणं, मुळात अबोल असणं कोणालाच आवडत नाही गं. फक्त आपलं मत व्यक्त करण्यामधली काही बॅरियर्स असतात. मी बोललो तर सर काय म्हणतील? मी बोललो तर माझे मित्र हसले तर? मग मी असा काहीतरी प्रश्न विचारतोय खरं, मला विचारायचा आहे, पण हा फार बाळबोध प्रश्न आहे का? म्हणजे माझ्या वयाला शोभणारा प्रश्न आहे का? मला वाटतं ही सगळी बंधनं जर आपण काढून टाकली त्या सगळ्यावरची, की ते अबोल वगैरे जे काही विशेषण आहेत, ही सगळी भाषिक विशेषण आहेत. ही भाषिक विशेषणं आपोआप गळून पडतात आणि बोलकेपणा हे जे दुसरं भाषिक विशेषण आहे, तर त्याला आपोआप येऊन जोडलं जातं. त्याच्यामुळे ज्यांना वाटतं, की तुम्ही व्यावसायिक आहात, तुम्ही कृपा करून तुमच्या मुलांना एकदा होमस्कूलिंगचा चान्स द्या आणि तुमचं व्यवसायामधून तुम्ही जे त्यांना होमस्कूलिंग कराल, त्याला तोडच नसणार आहे. तुम्ही म्हणजे विश्वास ठेवा माझ्यावर. मला या तुझ्या बोलण्यातनं एक तू जे म्हणलास, की मुलांवर बर्डन देणं सोडून द्या. तर मला तर वाटतं उलट आहे, की पालक या गोष्टीचं बर्डन जास्त घेतात, की मुलांना शिकवण्याच्या दृष्टीने. कारण हल्लीचे आपण जर पालक बघितलं तर ते मुलांच्या बाबतीत इतके एक्साइट असतात, की त्या मुलांना आम्ही काय देऊ आणि किती देऊ. अर्थात ते क्लासच्या माध्यमातूनच. तर तुझा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, की तुम्हाला जर होमस्कूलिंग नसेल शक्य तर हरकत नाही, त्याचे क्लास बंद करा आणि तुम्ही त्याच्याबरोबर वेळ द्या. तुम्ही त्याला शिकवण्याचा जे काही आहे पद्धती आहेत, तुम्ही त्याच्याबरोबर क्लासला जा, जसं तू म्हणलास तसं. तर हा फार महत्वाचा मुद्दा आहे. तर याच्याही पुढे जाऊन मी तुला असं विचारेन, की मी आता जसं म्हणलं, की मुलांच्या बाबतीत हल्ली पालक खूप एक्साइट असतात. तर अनेक पालकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, की मग या मुलांमध्ये कॉन्फिडन्स कसा येईल किंवा ही मुलं शेअरिंग कसं शिकतील किंवा ही मुलं स्टेज डेअरिंग कसं शिकतील, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. किंवा त्याच्या विरुद्ध सुद्धा, की ही मुलं एकलकोंडी नाही ना होणार, हट्टी नाही ना होणार, एककल्ली नाही ना होणार. तर या प्रश्नाला तू कसं उत्तर देशील? चालेल. या प्रश्नाला आधी थोडंसं मी उत्तर देतो, कारण या प्रश्नाचं खरं सुंदर उत्तर तुम्हाला जान्हवीकडून मिळू शकतं. कसं आहे, की आपण होमस्कूलिंग करतोय याचा अर्थ मुलांना घरातच थोडी ठेवायचंय. होमस्कूलिंग करतोय म्हणजे फक्त आई-वडिलांनी आपल्या मुलांना घेऊन थोडीच बसायचंय. होमस्कूलिंग करतोय म्हणजे आपण आपल्या मुलांना शालेय शिक्षणाव्यतिरिक्तच्या इतर ज्या 4 गोष्टी आहेत, त्या सुद्धा आपल्या मुलांना द्यायच्या. त्यांची आवड जी आहे, ती त्यांना जोपासण्यासाठी त्यांना संधी द्यायची. आता ह्यामुळे होतं काय, की तुम्ही वेगवेगळे क्लासेस लावता. जसं आता जान्हवीला डान्सची आवड होती. मी तिला माझ्या धाटणीप्रमाणे तिला प्रश्न विचारला, की "बरं तुला कथ्थक शिकायचंय का भरतनाट्यम?" ती मला म्हणाली, की "नाही डॅडू मला बॉलिवूड डान्सिंग शिकायचंय." सो म्हणजे ज्याची जी जशी आवड हे आहे. तर होतं काय, तू जे म्हणालीस, की स्टेज डेअरिंग किंवा हा जो विषय आहे, मुळात डेअरिंगचा जो पार्ट आहे, हा तू खूप खरं छान बोललीस. मी त्याच्यावर इथे 2 मिनिट थोडासा थांबेन आणि बोलेन. शाळेत जाऊन ह्या गोष्टी येतात, हा एक छोटासा भ्रम आहे. आणि ह्या भ्रमातनं आपण मला वाटतं आपण हा भ्रम नको ठेवूया आपल्या मनामध्ये. जी मुलं शाळेत जातायत त्यांचे पालक ही गोष्ट व्यवस्थित त्यांना ही माहिती आहे,
की शाळेमध्ये जाऊन उलट काय होऊ शकतं शाळेमध्ये गेल्यानंतर, जे मी आता त्या साताऱ्याच्या मुलीचं उदाहरण सांगितलं. दबलेपणा जो आहे ना, तो थोडासा कधी-कधी मुलांच्या स्वभावामध्ये येऊ शकतो. तर हा शेवटी स्वभावाचा भाग आहे. म्हणजे तुमची मुलं बोलकी असणं, तुमच्या मुलांमध्ये स्टेज करेज असणं किंवा 4 लोकांमध्ये जाऊन बोलता येणं, हा स्वभावाचा भाग आहे आणि हा स्वभाव कुठे खुलतो? शाळेत? अजिबात नाही. हा स्वभाव घरात खुलतो प्रज्ञा. आणि या स्वभावाला मारक असलेले घटक कुठले असतात माहितीये? अगदी आपल्या घरातल्या गोष्टी आहेत या. राजस्थानमधले काही पेरेंट्स आहेत जे आता मला अटॅच कनेक्ट झाले होते. त्यांच्या बाबतीत घडलेला हा प्रसंग सांगतो. बऱ्याच घरांमध्ये, आपल्या घरामध्ये बाबांचा शब्द हा शेवटचा शब्द असतो बरं का. त्याच्यापुढे काही बोलायचं नाही. "अरे, तू आईला उलटं उत्तर दिलंस? असं कसं केलंस?" किंवा "आजोबा असं करतोय ना, मग आजोबांचा आपण मान ठेव." हे जे काही प्रकार आहेत ना, या प्रकारामुळे होतं ठीक आहे. आपल्या व्यक्तींचा आदर आपल्याला असणं हा वेगळा भाग झाला. पण म्हणून आपल्या व्यक्त होण्यावर त्या व्यक्त आदराचं होण्यावर. त्या व्यक्त होण्यावर आपल्या त्या आदराचं वजन पडावं, बंधन पडावं? नाही, मग हा आदर चुकीचा आहे बरं का. मग तुमचा आदराची व्याख्याच मुळात चुकीच्या दिशेने गेली आहे म्हणेन. आदर तो आदर आणि प्रेम ते आहे, की जे मला आता माझ्या आईला एखादा प्रश्न विचारण्याचा मोकळेपणा देतो. मला मला हे नाही वाटत, की मी हे विचारलं आईला तर आईला काय वाटेल? हे आहे. त्याच्यामुळे घरातलं जे वातावरण आहे, ह्याच्यामधून आई-वडील आपलं घरात कसं वातावरण ठेवतात, याच्यामधून मुलांचा बोलकेपणा आणि त्यांचा आत्मविश्वास हा वृद्धिंगत होतो. दुसरं मी म्हणालो तसं मुलांना काही घरातच थोडी ठेवायचं. बाहेर जातात, क्लासेसमध्ये जातात, 10 मुलांमध्ये मिसळतात. ह्या सगळ्यामधून सुद्धा सोशलायझेशन होतं. एक प्रश्न आता आला होता, की सोशलायझेशन बद्दल काय किंवा हे आणि ह्याच्यामधून ऑब्व्हियसली मुलं एकलकोंडी होणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. उलट मी तुला असं सांगतो, म्हणजे केवळ जान्हवीचंच असं नाही, इतरही होम स्कूलिंग मुलांच्या बाबतीत हे माझं पाहण्यात आहे, की मुलं जास्त खुलतात. कारण त्यांना व्हरायटी मिळते. डान्स क्लासला जाणाऱ्या मुलांशी वेगळे विषय बोलता येतात. मग नंतर तुम्ही चेसच्या क्लासला जा, तिथे वेगळे विषय बोलता येतात. खाली जे तुम्ही बिल्डिंगमध्ये खाली खेळायला जाता, तिथे वेगळे विषय बोलता येतात. तो विषयाचं एक वैविध्य मिळतं. त्याच्यामुळे मुलंही जास्त खुलतात त्या ह्याच्यामध्ये. आणि दुसरं जे म्हणालीस तू, की स्टेज कसं मिळणार? किंवा ते शाळेमध्ये शेअरिंग. असतं ना हां, एक्झॅक्टली. तर शेअरिंग. गॅदरिंग असतं शाळेमध्ये, मग ते हे सगळं असतं. तर माझं काय म्हणणं आहे, की गॅदरिंग जसं शाळेमध्ये असतं, तसं क्लासेसचे सुद्धा अॅन्युअल फंक्शन्स असतात. तिच्या डान्स क्लासचं अॅन्युअल फंक्शन होतं. त्या फंक्शनमध्ये ही पार्टिसिपेट करतीये किंवा आपल्या इतर जे काही गोष्टी असतात आणि मी म्हणतो चला बाकीच्या सगळ्या गोष्टी राहू देत एका बाजूला. आताच्या घडीला सोशल मीडिया आहे. आपल्याकडे एवढे चांगले व्हिडिओ फोन्स आहेत. आपल्या मुलांना सांगा, की एक छानशी गोष्ट तू परफॉर्म कर बरं. चला Facebook लाईव्ह करूया. आपल्या फ्रेंड लिस्टवर पडलेले जे काही आपले 700-800 मित्र आहेत, तेवढा मोठा मॉब तर अरे तुम्हाला लाईव्ह कार्यक्रमात सुद्धा मिळणार नाही. त्याच्यामुळे आपण असा लाईव्ह ह्याच्यामधून आपल्या मुलांना एक उत्तम स्टेज देऊ शकतो. म्हणजे असं काही नाहीये, की त्यांना होमस्कूलिंग केल्या कारणामुळे कुठे एकलकोंडेपणा येईल किंवा असं आहे. प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे. पण मला वाटतं जान्हवी तू या संदर्भात आय थिंक ॲक्चुअली जेव्हा आपण स्टेज म्हणतोय, तेव्हा मुळात आधी होमस्कूलिंगचा जर हे पण हायपोथेसिस बघितला, तर इट इज सेइंग की होमस्कूलिंग हा आपला माइंडसेट आहे आणि तो आपण कॉन्स्टंटली घेऊन फिरतो. म्हणजे बरं. असं तर होत नाही, की ठीक आहे, मी सकाळचे 7 ते संध्याकाळचे 7 होमस्कूलिंग करते आणि त्यानंतर बटन बंद केलं. आपण जेव्हा स्टेज किंवा ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतोय, आपण आय मीन डॅडूने तरी ते क्लॅरिफाय केलं. पण पुन्हा त्या फॉर्मल गोष्टींवर येतोय, की आपण काहीतरी 2-3 महिने प्रॅक्टिस करणार, स्टेजवर जाऊन परफॉर्म करणार, ठरलेल्या टाळ्या ऐकून खाली उतरणार. मग डोंट यू थिंक हे जरा एक्झाम सारखंच होतंय, की तुम्ही वर्षभर तयारी करताय, एक एक्झाम देताय आणि रिझल्ट आल्यावर खुश होताय. मग फरक काय आहे या 2 मध्ये? आय थिंक ॲज अ होम स्कूलर जेव्हा मी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट केलं किंवा स्टेजकडे बघितलं, तेव्हा जे मी शिकले ते स्टेजवर जाण्याआधी खूप शिकले आणि त्यामुळे जेव्हा मी त्या स्टेजवर उभी राहिले, काही फरकच पडला नाही. वाह! कारण मला जे त्यातलं घ्यायचं होतं ते घेऊन झालेलं. अगदी. आता मी वेगवेगळे नाटकांचे ग्रुप्स आहेत किंवा आमच्या बिल्डिंगमधल्या मुलांबरोबर आम्ही नाटकं वगैरे बसवलेली. खूप फडतूस स्क्रिप्ट्स वगैरे पण लिहिलेली आम्ही. फडतूस म्हणजे कारण ते स्क्रिप्ट जो वाचून दाखवेल तो खरा विनर असा आमचा हे असायचं. अँड आय थिंक हे सगळं करताना मी ती जर्नी जास्त एन्जॉय केली आहे दॅन सगळ्या पेरेंट्स समोर आम्ही परफॉर्म केलंय. अँड आय थिंक मी माझं पण जेव्हा मगाशी आय थिंक पहिला प्रश्न तू मला विचारलास त्याचं उत्तर देताना म्हणालेली, की
आपल्याला काही गोष्टी नाही आवडत तरी आपण त्या छान करून समाधानी होतो. वा तर काही गोष्टी आपण आपल्याला आवडतात म्हणून करतोय आणि ते समाधान हे समाधान. त्या पॉइंटला आपल्याला ते कळतं, त्या पॉइंटला मग एवढा फरक नाही पडत, की अरे माझ्या YouTube व्हिडिओला किती लाईक्स आले, अरेच्चा माझं हे कोणी शेअर का नाही केलं. कारण आजकाल एक नवीन गोष्ट येतेय दॅट इज कॉल्ड एज सोशल मीडिया एन्झायटी. त्याचं Actually. एक्झॅक्ट मीनिंग मला माहित नाही, कारण माझा एवढा सायकॉलॉजीचा अभ्यास नाहीये. पण तुम्ही एखादी पोस्ट टाकता आणि तुम्हाला 5 मिनिटात 100 लाईक्स हव्यात. तुम्हाला लगेच कमेंट्स हवंय, तुम्हाला लगेच अॅक्नॉलेजमेंट हवी आहे. आणि जर आपण ह्याच्या मागचा थॉट घेतला तर स्कूलिंग सिस्टम इज डुइंग द एक्झॅक्ट सेम थिंग विथ यू. तुम्ही वर्षभर एका सेट फॉर्म्युलाने एक सेट गोष्ट करताय आणि तुम्हाला ती फिक्स्ड अॅक्नॉलेजमेंट मिळते. मग आय थिंक मग आपल्या होमस्कूलिंगचा आणि ह्या स्टेजच्या प्रश्नाचा हायपोथेसिस नाही मॅच होत. सो बघ ही असं बोलायला लागली ना की मी असा तिच्याकडे नुसता बघत आम्ही आम्ही सुद्धा तिच्याकडे नुसते बघतच राहतो की काय काय तिचं ते बोलण्याची एकूणच मॅच्युरिटी आणि समाधान. तिने फार फार जबरदस्त शब्द वापरलेला आहे की आयुष्यात शेवटी आपण कोणत्याही समाधान असेल तर सक्सेस म्हणजे आयुष्यातले जो आनंद आहे तो आपण घेऊ शकतो. आता याच याच्यातनं मी शिवला प्रश्न विचारणार आहे की ही 12 वर्षाची आता आपली तपश्चर्या झाली आणि हा सगळा जो प्रवास आहे हा कुसुमाग्रज यांच्या खूप छान ओळी आहेत की तो प्रवास सुंदर होता, तो प्रवास सुंदर होता, आधार गतीला धरती. म्हणजे तुमच्या बाबतीत तर तसंच म्हणावं लागेल की आधार गतीला धरती, तेजोमय नक्षत्रांचे आश्वासन माथ्यावरती. क्या बात आहे प्रज्ञा, वा वा. फार सुंदर ओळी म्हणलेल्या आहेत. म्हणजे या ओळी असताना सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी आलं. तर हा प्रवास आता तुम्हाला मागे वळून बघताना तर हा प्रवास आणखीनच सुंदर वाटत असेल. तर आता पुढच्या तू आता मेन स्ट्रीम मध्ये आलेली आहे की होम स्कूलिंगचा टप्पा पार करून पुढचा आता जो कॉलेज लाईफ सुरू झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आता आमच्या वेळेस कसं म्हणलं जायचं की शाळा 10वी झाली की आता तुला पुढचं सगळं विश्व उघडं आहे, आता तू नव्या जगात पदार्पण करणार वगैरे असं म्हणलं जायचं. तर तुझ्या बाबतीत तर ती शाळा हा पार्टच स्किप केलेला आहे आणि डायरेक्ट होम स्कूलिंग ते नवजग. तर यामध्ये तू जेव्हा धाडसानी पुढे आलेली आहेस तर तुझी कॉन्फिडन्स लेव्हल, भीती किंवा त्याच्यामध्ये तुला मानसिक ताण येणं हे कदाचित म्हणजे हुरहुर म्हणा किंवा दडपण, तर असं काही आलं का आणि ते तू कसं हँडल केलंस? ओके. सो मला एक पॉइंट ऍड करायला आवडेल की आता मावशी तू बोलता बोलता म्हणालीस की 10वी नंतर विश्व उघडतं. तर आय थिंक होमस्कूलिंगमुळे विश्व माझ्यासाठी उघडच होतं. आता मी एका त्या चॅनल मधनं बघणार होते. सो म्हणजे मी काय म्हणतात त्याला मोठ्या स्क्रीनवरून मोबाईल स्क्रीनवर शिफ्ट होणार होते. सो इन अ वे ते मला जरासं डाऊनग्रेडिंग इमोशनली वाटत होतं सुरुवातीला. कारण मी एक 11वीला एक क्लासरूम जॉईन करत होते. मी क्लासरूम सिस्टीमला वाईट अजिबात म्हणणार नाही, कारण माझे क्लासरूम सिस्टीम मधले अनुभव खूप चांगले आहेत. पण त्यातली जी काही रिस्ट्रिक्शन्स आहेत ती मला आजही मान्य नाही. फॉर इन्स्टन्स तुम्हाला एक टाइम टेबल ठरवून दिलंय, तुम्ही तेच फॉलो करायचंय आणि मी हे लीव्ह नाही घेऊ शकत की सर मी तुमचा विषय कव्हर अप करेन, मला मागच्या मॅमच्या लेक्चर मधलं अजून लायब्ररीत जाऊन वाचायचंय. मी हा अश्युरन्स माझ्या शिक्षकांना, आम्ही एका वर्गात 130 मुलं असतो आणि मी फ्रंट बेंचवर बसते कारण तिथे पंखा चांगला येतो आणि आणि हे एवढं सगळं असताना आय थिंक द फर्स्ट चॅलेंज आय फेस्ड वाज की मी शिक्षकांशी रॅपो कसा बिल्डअप करू. आपण आता माझे जेवढे काही सोशल इंटरॅक्शन्स यापूर्वी झालेले, त्या माणसांना एका वेळेला 130 लोकांना फेस करत माझ्याकडे लक्ष द्यायचं नव्हतं. आणि मी एकदा असाच वर्ग रिकामा झाल्यावर जेव्हा त्या प्रोफेसरच्या डायसवर उभी राहिले, तेव्हा आय कुड रिअलाइज की म्हणजे तुमच्याकडे 130च्या डबल 260 डोळे आहेत तुमच्याकडे आणि ते 260 लोक तुम्ही काय बोलताय ते ऐकणार आहेत किंवा नाही ऐकणार आहेत. ते नंतर कळलं मला. पण मोस्टली ऐकणार आहेत आणि तुमच्या बोलण्याचा एक खूप मोठा इम्पॅक्ट पडणार आहे. आणि त्या डायसवर उभं राहून जेव्हा मला ते जाणवलं, आय थिंक दॅट वॉज द मोस्ट मुव्हिंग मुवमेंट
मोमेंट इन माय लाईफ. चॅलेंज खरं तर लाइक देअर आर 2 चॅलेंजेस जी मला सांगायला आवडतील. पहिलं चॅलेंज हे होतं, की मी एकटीच राहत होते. हो. मी माझ्या इंट्रोडक्शन वेळी म्हणाले, की आय लकीली सर्व्हाइव्हड. तर होमस्कूलिंगमुळे जी आपली रोजची कामं असतात किंवा ज्या गोष्टींचं मी अडल्टिंग हा शब्द वापरलाय. तर आमच्या टीनेज लिंगोमध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या मम्मा-डॅडू सारखी सगळी कामं करू शकता, तेव्हा तुम्ही अडल्टिंग या फेजमध्ये Adulting. पाऊल ठेवलेलं असतं. अँड आय थिंक मी एक 7वी-8वीत असल्यापासून मला घरातली सगळी कामं करता येतात. म्हणजे मी फरशी पुसू शकते, भांडी घासू शकते, स्वयंपाक करू शकते आणि हे मला लाईफ स्किल म्हणून मिळालंय. हे काय सिलेबसचा पार्ट नव्हतं. आणि मी हे कॉन्फिडेंटली सांगू शकते, की आईने जर फोन केला, की "जीव माझ्या मैत्रिणी येतायत," तर मी मस्त काहीतरी स्नॅक्स, चहा वगैरे बनवू शकते. अगदी. सो मुंबईला मी एकटी राहत असताना जे मेजर हर्डल असतं इतर मुलांना, की "अरे, मला तर हे कामच येत नाही." ते हर्डल मला नव्हतं. Okay. किंवा मला कुठलंही काम, माझ्या पीजी मधलं कुठलंही काम करताना कधी कमीपणाही नाही वाटलं, की मी माझी रूम झाडतेय, मी नाही झाडू हातात घेणार. असंही काही फील नव्हता. बट एक गोष्ट ही होती, की माझ्या ज्या काही पहिल्या रूममेट्स होत्या, त्या माझ्यापेक्षा खूप सीनियर होत्या आणि मला फार बुलीड फील यायचा त्यांच्या आजूबाजूला. मे बी त्यांच्या काही कमेंट्समुळे असतील किंवा काही लोकांचा स्वभावच असा असतो, की नेहमी खोचकच बोलायचं. आणि समहाऊ सो फार मला या अशा तिरक्या बुलिंगची सवय नव्हती. हं. आणि डॅडूपासून मी खूप लांब होते आणि पूर्वी जेव्हा मला असं वाटायचं, की "अरे च्या कोणी मला त्रास देतंय का?" तेव्हा मला माहीत असायचं, की डॅडू माझ्यापासून जवळ आहे किंवा डॅडू तिथे असणार आहे मला काही नाही जमलं तर. इथे ते शेल्टर नव्हतं मला. सो ते बुलिंग पॅसिव्हली ते काय असं फार टोकाचं नव्हतं, पण ते होतं आणि ते टॅकल करताना मला त्रास झाला. बट आय एम व्हेरी प्राउड टू से की आता ती माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि आता ती तिच्या ज्युनियर्सला नाही बुली करत. हे खूप महत्वाचं आहे हां. ज्या मुलींनी किंवा मुलांकडनं सुद्धा मुलींनीच, मुलींनीच मुलींनीच. मुलीच राहायच्या अरे माझ्या नाही, नाही तसं फ्लॅटमध्ये. नव्हे. कॉलेजमध्ये हे ना क्लासमध्ये कॉलेजमध्ये सुद्धा. तर बेसिकली हिला ज्या लोकांकडून थोडासा मुलांकडून जो त्रास झाला, नंतर ते सगळ्यांना हिने त्या सगळ्यांची हिने मनं जिंकली आणि कॉलेज संपता ते सगळेजण आता इव्हन आता 12वीला सुद्धा काय झालं यांची कोव्हिडमुळे कॉलेजेस बंद झाली. एरवी जो ह्या सगळ्यांनी 12वी संपल्याचा जो एक धुडगूस घातला असता कॉलेजमध्ये, तो आता त्यांनी Zoom मीटिंगमध्ये घातला. पण तो सगळा घालून झाल्यानंतर तीच मुलं होती, जी 11वीला थोडंसं ज्यांच्यामुळे हिला त्रास झाला होता. ती आता 12वीला ती Zoom मीटिंग क्लोज होता हळवी झाली होती आणि ते म्हणाले होते जान्हवीला, की "अगं आपण भेटत राहूया बरं का, आपण एकमेकांच्या कनेक्शन." मग हे सगळं म्हणजे माझं कौतुक म्हणून मला हे नाही हायलाइट करायचंय. मला हे हायलाइट करायचंय, की ठीक आहे तुम्हाला कोणीतरी त्रास देतं आणि ती व्यक्ती रोज तुम्हाला दिसणार आहे. तुमच्या आजूबाजूला असणार आहे. मे बी आता तुमच्या वर्गात असेल, घरात असेल, ऑफिसमध्ये असेल, वी नेव्हर नो. तर यू शुड हॅव इनफ कॉन्फिडन्स इन यू, की तुम्ही त्या व्यक्तीला कन्व्हिन्स करू शकाल इन अ व्हेरी सॉफ्ट वे, की तुझ्या या वागण्याचा मला त्रास होतोय आणि हे थांबव. हा विषय थोडा वेगळा असेल, पण आपण बघतो की माझ्या जी डॅडूची किंवा त्याच्या आधीची जनरेशन होती, ती जनरेशन फार लकी होती कारण त्यांना फार कमी डिस्ट्रॅक्शन्स होते. म्हणजे Yes, correct. जेव्हा डॅडूने पहिल्यांदा त्याचा प्रोग्राम लिहिला असेल, तेव्हा त्याने ते Instagramवर नसेल टाकलं हॅशटॅग प्रोग्रामिंग, हॅशटॅग काय म्हणतात त्याला डिजिटल लव्ह वगैरे. ते Actually, सगळं मी करते. जेव्हा मी खूप पहिल्यांदा उपयोग काहीतरी होता. सतारीवर वाजवते, मला लगेच ते पोस्ट करायचं असतं आणि दॅट इज अ व्हेरी ब्युटिफुल फीलिंग. पण ह्याचा एक डिसएडव्हांटेज असा आहे, की आम्ही मुलं एका खूप अननोन गोष्टींनाही फेस करतो. बी जास्त इट म्हणून. सायबर बुलिंग किंवा कोणीतरी कमेंट करणं किंवा तुम्हाला माहिती नाही. इट कॅन गो फ्रॉम एनी रेंजेस. आता माझ्या काही मित्रांचे ब्लॉग्स वगैरे त्या ब्लॉग्सवर हॅकिंग होतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी. अँड आय थिंक जेव्हा तुमच्यात हा एक कॉन्फिडन्स येतो, की मी माझ्या समोर असलेल्या मी प्रेडेटर हा शब्द फार केअरफुली वापरते. प्रेडेटरला तिथल्या तिथे थांबवून माझी बाउंडरी Yes, मार्क करू correct. शकते आणि मला नाही वाटत हे फक्त डिजिटल किंवा टीनेजर्स पुरतं आहे. मी डॅडूच्याही कामातले असे खूप क्लायंट्स बघितले, ज्यांना कळत नाही कुठे थांबायचं. आणि इट इस नॉट अबाउट की तुम्ही टोचून बोलताय. जस्ट एखाद्या माणसाकडनं तुम्ही किती सर्व्हिसेस घेताय, कुठे थांबायचं हे आपण त्यांना सांगायचं की बास, ही माझी लिमिट आहे. आणि ते Yes, चांगल्या पद्धतीने सांगता येणं हे होमस्कूलिंगने दिलंय मला. आणि जे दुसरं मोठं मोठं किती म्हणू मला माहीत नाही. पण दुसरं हर्डल जे होतं दॅट वॉज तुम्ही एका क्लासरूममध्ये असता आणि तुम्हाला माहिती असतं की 2 महिन्यात तुम्हाला एक युनिट टेस्ट आहे. आणि
ऍटलिस्ट 11वी-12वीच्या लेव्हलला जेव्हा आय एम लकी दॅट आय हॅड व्हेरी डायनॅमिक प्रोफेसर्स. मला थोडंसं नोट्स काढताना त्रास व्हायचा. कारण मला असं व्हायचं, की अरे हे मी लक्षात ठेवू शकेन का? पण हे मला नाही राहणार आहे का? कारण होमस्कूलिंगमध्ये माझी मेमरी टेस्ट होत असली, तरी माझा पेशन्स नाही टेस्ट झाले होता ह्या लेव्हलवर. बरोबर. जेव्हा मला असं वाटायचं, की मला हा कन्सेप्ट नाही कळत आहे, मी लगेच कुठलातरी रिसोर्स रेफर करायचे आणि कन्फ्युजन क्लिअर करायचे. इथे त्या प्रोफेसर बरोबर रॅपो बिल्ड करायचा सो दॅट तो प्रोफेसर माझ्या शंका दूर करेल. मुळात माझी शंका त्याला मी ऐकवेन एवढा तो मला वेळ देईल आणि हा जो काही अख्खा ब्रिज होता, तो आय थिंक मला पहिले 3 आठवडे गेले हे सगळं पूर्ण समजून घ्यायला. आणि आय वुड कॉल इट अ ब्लेसिंग की माझ्या कॉलेजचा पहिला दिवस होता आणि माझं पहिलं पॉल सायचं लेक्चर होतं आणि मी बसलो आम्ही सगळी मुलं वगैरे. मला ते सगळंच नवीन होतं, की शिक्षक आल्यानंतर मी काय करायचंय हा माझा प्रश्न होता. कारण मी जेव्हा अमेरिकन मूव्हीज बघायचे तेव्हा ती मुलं तशीच बसून राहायची. मी जेव्हा जॅपनीज वगैरे स्कूल्स बघायचे तेव्हा बो डाउन करायची. आपण काय करतो? आणि मी माझ्या शाळेत जाणाऱ्या मित्रांना विचारलं तर प्रत्येक शाळेचं काहीतरी वेगळंच नाटक असायचं. सो म्हटलं ठीक आहे आपण आपल्या आजूबाजूच्या मुलांना ऑब्झर्व्ह करूया आणि शिक्षक आल्यावर ते कसे वागतायत तसं आपण करूया. सो शिक्षक आले, मग ती सगळी मुलं उभी राहिली आणि ती मुलंही वेगवेगळ्या शाळांमधनं होती. सो काही जणांनी बो डाउन केलं, काही जण उठलीच नाहीत, काही जण इथे-तिथे बघत होती. मी अशी बसलेले. अँड ते लेक्चर झालं. त्या सर म्हणाले, की शिक्षक म्हणून आमच्या मुलांकडनं अपेक्षा असतात, तर हा पहिला दिवस आहे, तर तुम्ही आम्हाला सांगा, की तुम्हाला काय हवंय? आता त्या 130 जणांपैकी कोणीच उठायला तयार नाही. मला असं 1 मिनिटं झालं, की मी बोलू की नको बोलू? म्हटलं ठीक आहे, पहिलाच दिवस आहे, काय होणार आहे मॅक्सिमम? सो मी असा भीत-भीत हात वर केला आणि मग त्या प्रोफेसरने विचारलं, की काय एक्स्पेक्टेशन आहे? आणि मी म्हणाले, की "सर, मी या सिस्टमला खूप नवीन आहे. मी होमस्कूलिंग वगैरे काहीच बोलले नाही. कारण मला वाटलं, की पहिल्याच दिवशी कशाला ना, उगीच शो ऑफ केल्यासारखं दिसेल." म्हणून मी म्हणाले, की "सर, मी या सिस्टमला नवीन आहे आणि हे कॉलेज खूप मोठं आहे. आता माझं कॉलेज 150 वर्ष जुनं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघता मला थोडा नर्व्हसनेस येतो किंवा मला काही बेसिक गोष्टी समजायला वेळ लागू शकतो आणि मला माहीत नाहीत ते प्रॉब्लेम्स काय आहेत. तर तुम्ही मला त्या मला माहीत नसलेल्याही प्रॉब्लेम्सना सोल्युशन काढायला हेल्प कराल का थ्रू आउट धिस जर्नी?" वाह! आणि त्यांनी असं 2 मिनिटं पॉज घेतला आणि म्हणाले, "तर तीच ना ती घरातनं शिकून आलेली." अच्छा. म्हणलं, "हो, मीच आहे ती." अँड आय एम आय थिंक व्हेरी लकी की त्यांनी प्रॉमिस केलं त्याप्रमाणे खरंच. इनफॅक्ट आता मी एफ-वायला जातेय तरी सुद्धा ते मला म्हणतात, की "तुला काही रेफरन्स मटेरियल वगैरे लागलं तर ये वगैरे." अँड आय थिंक येस, these were pretty much the challenges. येस. खूप छान हा विषय तिने कव्हर केलेला आहे सगळ्याच बाजूंनी. अगदी. आपण कार्यक्रमाच्या थोडंसं शेवटाकडे हो. येत आहोत. हो. तर आता तुमचा हा प्रवास तर खूप सक्सेसफुली आणि आता तुम्हाला त्याचे रिझल्ट पण खूप छान मिळत आहेत येस. आणि हा प्रवास हे केलेला आहे. तर मला ऋतुराज तुला असं विचारायचं आहे, की आता हे चिऊचं तर जान्हवीचं तर होमस्कूलिंग झालेलं आहे. तर तू तर असा नाहीयेस अशा स्वभावाचा, की हे झालं माझं झालं संपलं विषय संपला. अशा ह्याच्यातला नाहीये. तर मला तुला असं विचारायचं आहे, की याच ट्रॅकवर अजून अनेकांनी यावं आणि या गोष्टीचा जी ही उत्तम गोष्ट आपल्या भारतातली आहे, त्याचा त्यांनी लाभ घ्यावा यासाठी तू स्पेशल काही वेगळे प्रयत्न करतो आहेस का? आणि काय करत असतील तर त्याचे रेफरन्सेस किंवा आपल्या प्रेक्षकांना ते जर मिळाले तर ज्यांचा असा विचार होऊ शकतो त्यांनाही ते एक मार्गदर्शक होईल असं मला वाटतं. जरूर, जरूर. 1 मिनिट हां. डॅडूने हे उत्तर देण्याआधी मला हे ॲड करायचंय, की माझं होमस्कूलिंग संपलं नाहीये. माझा होमस्कूलिंग माइंडसेट तयार आहे अँड आय थिंक मी डॅडू एवढी झाले तरी तो तसाच राहील. सो होमस्कूलिंग फक्त आता असं झालंय, की पूर्वी मी त्याला म्हणायचे, की मी होमस्कूलिंग प्रोसेसमध्ये आता आय एम लिव्हिंग व्हॉट इस कॉल्ड होमस्कूलिंग. वाह! वाह! नाही प्रज्ञा खूप छान प्रश्न आहे. मला वाटतं संजय सोमजे यांनी सुद्धा चॅट बॉक्समध्ये हा प्रश्न इथे पोस्ट केला होता. अ, अ, थोडासा वेळ तशी बऱ्यापैकी आपल्या गप्पांमध्ये झाली. मी अगदी थोडक्यात या प्रश्नाला घेऊन पुढे जातो. याच्यात 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत, की होमस्कूलिंग म्हणजे झाल्यानंतर आता मी भारतात काय करतोय किंवा इतर पालकांसाठी म्हणून मी काय करतोय. तर आता मला हे सांगताना अतिशय आनंद होतोय,
की भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमधून आता जवळपास 360 हून जास्त पालक होमस्कूलिंग करत असलेले पालक आता माझ्याशी कनेक्टेड आहेत. या कनेक्टेड असण्याचा जो प्लॅटफॉर्म आहे तो अर्थातच व्हॉट्सअप आहे. व्हॉट्सअप ग्रुपमधनं होमस्कूलिंगचा ग्रुप आहे त्याच्यामधून कनेक्टेड आहे. फेसबुकवर मला प्रायव्हेट मेसेजेसमधनं पालक माझ्या संपर्क साधतात. आता या कार्यक्रमाला उपस्थित असलेले किंवा नंतर या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग बघत असलेल्या पालकांना देखील मी हे आवर्जून सांगेन, फेसबुकवर तुम्ही ऋतुराज पत्की, फक्त डबल ए करा स्पेलिंगमध्ये. सो तुम्ही ऋतुराज पत्की म्हणून सर्च करा आणि फेसबुकमधून तुम्ही मला कधीही संपर्क साधू शकता. सो हा एक प्रकार जो आहे मी करतोय माझ्या बाजूने. तुझ्या प्रश्नामध्ये तू मार्गदर्शन हा खूप खूप मोठा म्हणजे शब्द वापरला, मला तर थोडासा ओव्हरवेल्मिंग झाला. मी फक्त माझ्या बाजूने माझा होमस्कूलिंगचा जो अनुभव आहे तुम्ही माझ्या सगळ्या या पालक मित्रांबरोबर शेअर करत आलोय, इथून पुढेही मी करत राहील. आणि हा एक जो होमस्कूलिंगच्या माध्यमातून इतर पालकांना दोन्ही म्हणजे जे होमस्कूलिंग करायला सुरुवात करतात त्यांना सुद्धा जसं आपण लहान मुलांना बोट धरून चालायला शिकवतो तसं इथे सुद्धा होमस्कूलिंग सुरू झाल्यानंतर या पालकांचा बोट धरून त्यांना चालायला लागणं म्हणजे त्यांना त्याला थोडासा आधार देणं हेही काम मी माझ्या बाजूने अगदी आनंदाने करत असतो. तर हाही एक भाग आहे. दुसरा एक मला होमस्कूलिंग मधनं जो सगळ्यात मोठा फायदा झाला तो माझ्या परिचयामध्ये तू एक जो मुद्दा मेन्शन केला होतास, रवांडा मधली एक एनजीओ आहे त्यांच्याशी मी असोसिएटेड आहे आणि होमस्कूलिंग आणि पर्टिक्युलरली होमस्कूलिंगच्या अनुषंगाने शिक्षणाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन याच्या अनुषंगाने एक होप विलेज नावाचा एक कन्सेप्ट डेव्हलप केला ज्याच्यामध्ये तिथे जी मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत किंवा शाळेचं शिक्षण त्यांच्यापर्यंत घेऊन येणं हे खूप अवघड आहे, पण त्या मुलांनी त्यांच्या पायावर उभं तर राहणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीमध्ये होमस्कूलिंग आणि गुरुकुल या सिस्टमचा मर्ज करून त्यांच्यासाठी होप विलेज नावाचा एक कन्सेप्ट तयार केला. तिथलाच माझा एक क्लायंट जो होता माझा मित्र आहे आणि आम्ही एकत्र हे काम करतोय. सो त्याच्याबरोबर हे काम करत असताना त्या मुलांना तिथे तंत्रशिक्षण देणं, त्यांच्याकडनं त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल असं शिक्षण त्यांना देणं, त्यांच्याकडून जी प्रॉडक्ट्स बनवून घेणं, ती प्रॉडक्ट्स इंटरनॅशनल मार्केटमध्ये विकणं, त्याच्यासाठीचा जो काही प्लॅटफॉर्म लागतो तो प्लॅटफॉर्मही बनवला म्हणजे याचा सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे. तर त्याच्यामधून ती प्रॉडक्ट्स विकणं आणि त्याच्यातून जे त्यांचं उत्पन्न मिळतं ते उत्पन्न थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करून त्यांना एक त्यांच्या पायावर उभं करणं. हे होमस्कूलिंग जर मी जान्हवीचं कदाचित म्हणजे केलं नसतं तर कदाचित मी या विचारापर्यंत कधी पोहोचूच शकलो नसतो. आणि जसं मी तुला म्हणालो की होमस्कूलिंगने मला खूप शिकवलं. मी स्वतः होमस्कूलिंग करत असताना एक व्यक्ती म्हणून घडलो, एक पालक, एक वडील म्हणून घडलो, एक अभियंता म्हणून घडलो, एक इंजिनियर म्हणून घडत असताना सुद्धा मला त्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला. मी इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये लेक्चर्स देत असताना मला त्या सगळ्या मुलांकडे बघून जेव्हा मी त्यांच्याशी ते बोलायला सुरुवात करायचो तेव्हा मला त्या प्रत्येकामध्ये माझी चिव दिसायची. त्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये मला त्या माझ्या चिवचा उत्सुकता दिसायची की नाही मला हा विषय समजून घ्यायचा आहे, पण ते कसं समजून घेऊ, मला ते कळत नाहीये, मला ते हे ते सगळं मला त्याच्यात दिसायचं. मी जर होमस्कूलिंग नसतं केलं ना प्रज्ञा, तर मी खरंच तुला सांगतो मी एक व्यक्ती म्हणून आज जो काही तुझ्या समोर बसलोय तो मी कधीच घडलो नसतो. आणि जसं ती म्हणाली की तिचं होमस्कूलिंगचा प्रक्रिया कायम चालू आहे, तशीच तिच्या होमस्कूलिंग बरोबर एक व्यक्तिमत्व म्हणून घडण्याची माझीही प्रक्रिया चालू आहे. बस ईश्वर कृपेने ही प्रक्रिया अशी सुरू राहो. आणि जे काही माझ्याकडे थोडंफार आहे होमस्कूलिंगचं आहे, आता जान्हवी सुद्धा मला याच्यामध्ये मदत करते. जे काही आम्ही आमच्याकडे थोडं आमच्या स्वतःच्या अनुभवांमधून आम्ही जे शिकलेलो आहोत ते आम्ही तुम्हा सगळ्यांबरोबर नक्की शेअर करू. ज्या ठिकाणी आम्हाला ठेच लागली, आम्हाला माहितीये हे भांडं गरम आहे, याला हात लावू नका, आम्ही तुम्हाला सांगू. आम्ही ते चटका खाऊन शिकलो, आम्ही तुम्हाला सांगतो. आणि असं केल्याने ते जे म्हणणं असतं ना की होमस्कूलर्स शेअरिंग नाही करत, तर ते आम्ही पूर्णपणे खोडून काढतो. कारण वी ॲज होमस्कूलर्स लव्ह टू शेअर. ऍब्सोल्युटली. सो बघूया, माझ्या बाजूने मी हे काम इथून पुढेही करत राहणार. कोणाला काही प्रश्न आहेत का, म्हणजे कव्हर झालेत का सगळ्यांचे प्रश्न? हो, मला वाटतं इथे चॅटबॉक्स मध्ये काही प्रश्न आलेले आहेत. ओके, हा प्रश्न जो आहे हा मला वाटतं एकदा आपण रिपीट झालेला आहे की डज इट हेल्प वेन पेरेंट्स आर व्हेरी गुड इन देअर ओन अकॅडमिक लाईफ ऑर एनी ॲव्हरेज पेरेंट्स कॅन ऑल्सो थिंक अबाउट द ऑप्शन ऑफ होमस्कूलिंग.
So what I want to say is, if the parents are good in their own academics, then they can definitely help the child. But as I said in my answer itself, that it's not only the burden of the parents, right? You can always send your children to the different classes, different courses, and make sure that they are doing good in the particular subject. So basically, homeschooling, please try to understand this thing, is homeschooling is not about bringing school at home. Okay, School at home. homeschooling is not bringing school at home. Homeschooling is about going beyond schooling. So that is what the homeschooling is. So it is not about whether your parents are good in academics or whether your parents are average or even not so good in academics. It's about your life experiences. If you are if you're open enough with your children to share your life experiences, you're good to go with your homeschooling. आपल्या मैथिल कुटुंबीय दिल्ली या ग्रुपचे ऍडमिन प्रफुल्लदादा पाठक यांनी आपल्याला ही अतिशय उत्तम अशी एक संधी दिली या मैथिल गप्पांमध्ये होम स्कूलिंग ही कन्सेप्ट समजून घेण्याची आणि त्याचं समर्थन, त्याचे काय चांगलीच बाजू आहे, वाईट बाजू नाहीच आहे. कारण गदिमांची फार सुंदर कविता आहे की बिन भिंतीची शाळा, ही जी त्यांची कविता आहे ती फार याला अगदी या सगळ्याला योग्यच आहे. तर मी या सगळ्या आपल्या मंडळींचे पण आभार मानते की त्यांनी खूप छान या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलात, हजर राहिलात, कार्यक्रम समजून ऐकून घेतलात. आणि प्रफुल्लदादांचे मनापासून धन्यवाद की त्यांनी आम्हाला ही बोलण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद. आपण स्वतः स्वतंत्र व्हा या स्वतंत्र दिनी आणि आपल्या मुलांना स्वतंत्र करा. वाह वाह, क्या बात है. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना.